Very warm welcome to Yogiram Podcast. Today we have our special guest Vijay Pawarji. Vijay Pawarji is a distinguished yogi, spiritual seeker, and social worker with over 16 years of dedication to Kriya Yoga, meditation, and spiritual practice. Beginning his spirituality journey at a young age, he is well versed in Hatha Yoga, Kriya Yoga, and Kundalini, a beginner. Educated with a BA and B.Ed from Pune University, Vijayji has passionate pursued spirituality, founding the Trivikram Yogic Kriya and Healing Academy in 2018 to provide training in yoga and meditation. His mission is to foster peace, love, non-violence, and spiritual awareness with society. By organizing lecture, workshop, and community program, Vijayji has significantly contributed to spiritual development, transforming lives under his guidance. Very warm welcome विजय जी, आपका योगीराम पॉडकास्ट में बहुत बहुत स्वागत है और आपने योगीराम पॉडकास्ट के लिए टाइम निकाला, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। हरिओम, आपने भी हमें ये मंच दिया और एक चांस दिया बोलने के लिए, अपनी बात लोगों तक पहुंचाने के लिए, इसके लिए भी धन्यवाद आपको कि आपने ये प्लेटफॉर्म हमारे लिए खड़ा किया। आपका बड़प्पन है प्रभु जी। मैं एक बार और दर्शकों को बताना चाहूंगा कि प्रभु जी के बहुत सारे फ्री प्रोग्राम्स भी चलते हैं। ये रेकी ग्रैंड मास्टर हैं और रेकी, कुंडलिनी एक्टिवेशन, हीलिंग, ग्रंथ पठन, नवरात्रि ध्यान, योग, अभिषेक, हवन ये ऑनलाइन भी करवाते हैं। सो आप इनसे ऑनलाइन भी जुड़ सकते हैं और आगे सर बताएंगे ही कैसे कैसे क्या क्या चीजें हैं, क्या क्या कोर्सेस हैं। और रेकी के बारे में हम लोग बहुत सारी आज बात करने वाले हैं। अजून मराठी दर्शकांना मी एक सांगू इच्छितो, आज आमच्या बरोबर आहे विजयजी। अजून विजयजी बरोबर आपण खूप सारा गोष्टी गप्पा करणार आहे। अजून सगळ्यात महत्वपूर्ण रेकी बद्दल बोलणार आहे आपण। रेकी बद्दल बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सर आपल्याला भरपूरशा गोष्टी सांगणार आहे, किस्से सांगणार आहे, काय काय त्याच्यामध्ये असतं, कसं काय आपण सरांचे गाइडेंस घेऊ शकतो, या सगळ्याबद्दल आपण सरांशी बोलणार आहे। तर आज के पॉडकास्ट का सबसे पहला क्वेश्चन और सबसे महत्वपूर्ण प्रश्न, सर रेकी क्या है और सर आपकी जर्नी कैसे चालू हुई, आप कैसे स्पिरिच्युअलिटी में आए, आपण कसं काय रेकी मध्ये आलो, काय झाले, कसं काय काय जी जर्नी होती तुमची ती सर प्लीज सांगा सर। अजून रेकी बद्दल बेसिक लेवल पासून, बेसिक नॉलेज पासून सर याची माहिती द्या। रेकी बद्दल तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे माहिती, त्याबद्दल तर थोडीशी माझी जर्नी तुम्ही विचारली सांगतो। मी साधारण एक ग्रामीण भागातीलच मुलगा आहे, व्यक्ती आहे। प्रत्येकासाठी वेगवेगळं असते, कोणी आजकाल मला गुरु म्हणते, कोणी कोणाचा मित्र आहे। प्रत्येक लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांचा काय नाही काय संबंध येत असतो। लहानपणापासून घरात अध्यात्माची तर जोड होतीच। आमचे वडील दत्तगुरूंची सेवा करायचे, औदुंबराचं झाड ते आता आहेत नाही, बाकी घरच्या आई असतील, बाकी इतर सेवा करायचे। हा सेवाभाव चालू असताना आमच्या इथे कार्यक्रम असायचे छोटे मोठे, जसे गणेशाचे असतात तसे पठणं असायची, त्याचप्रमाणे रामनवमी असतील, दत्त जयंती असतील, आणि जेवायला लोकांना किंवा असे भरपूर चालायचे रात्रभर कीर्तन वगैरे। आम्ही त्या कीर्तनाला वगैरे जायचो। लहानपणापासून याची आवड, मीही कीर्तन करायचो, प्रवचन असतील ते ऐकायचो। एक ती घरातच असल्यामुळे सवय, देवपूजा, भक्ती, त्यामुळे ती माझ्यामध्ये होतीच। परंतु असं करत असताना चालताना एक वेगळे पण काहीतरी होतं। एक असाच चाललो होतं, आम्ही मुलं होतो, रस्त्याने चाललो होतो आणि एक व्यक्तीने असा चालता बोलता काय तो पिलेला असेल, काहीतरी फटका मारला, काय मारला बघा मला। नंतर जाता जाता असं चालले, शेजारून दोन माणसाने फटका मारला। मी असं त्याला सांगितलं, मला राग आलेला, म्हणजे लहान तेव्हा काय कळतं एवढं बुद्धिमान, पण पुढे गेल्यावर पडणार म्हणलं। आता कोणाचं लहान असल्यावरती काय सुचत नाही, पुढे गेल्यावरती हा पडणार। थोडंच पिलेलं होतं, इतकाही पिलेला नव्हता, पण तो दररोजच पित होता, असे काय पडणं वगैरे नव्हतं। पण थोडासा पुढे गेला तशी त्याची सायकल गेली खाली, गेली खड्ड्यामध्ये, तो पडला। एक इन्सिडेंट, आता त्यांनी लोकांनी ऐकलेलं असंच, हा म्हणला असं झालं, पडला। असं चालताना दुसरा एक किस्सा झाला। एक व्यक्ती आजारी होती खूप आणि आमच्या जवळचीच होते, ते खूप रडत वगैरे होते। तर आता काय कळतं आपल्याला, आपल्याला वाटतं एवढंच सांगत असतं की होईल बरं, ठीक होईल, सगळं म्हणतात तसं होतं, कोणी काय काय कोणी काय काय। मग आपलं काय जसं जमतं, लहानपणी छोटस ओम नमः शिवाय वगैरे मंत्र, छोटस तिथं तेवढी दवाखान्याची सोय नव्हती आमच्या इकडे, काय नव्हतं। ती माती घेतली, त्याच्या कपाळाला लावली, बस आपलं काय असेल ते जसा येत होतं तसा मी मंत्र म्हटलं, त्याला फरक पडला आणि त्याला तो म्हणजे 3-4 दिवसातच बरा झाला।
त्यांच्या घरी कॅपॅसिटी बी नव्हती दवाखान्यात न्यायची नाही, आज बऱ्याच लोकांची कॅपॅसिटी नसते. त्यानंतर हा एक चमत्कार म्हणजे असं म्हणजे त्यावेळी वेगळं छोटं लहान मुलाचं वगैरे असं असं करत करत असताना असं चालत बोलत असताना मला ही आवड होती. आमच्या इथे साधू संत येतात, असं हे असतं, पठण असतात, मोठा श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रम असतो सोमेश्वरी. तसेच साधू संत येतात ना, असेच नाथ पंथातले असे लोक आमच्या घरी येतात जात असतात ना. ते बसतात, जेवण वगैरे करतात, गप्पा मारतात. असं बसले बसले असताना घरचे म्हणले, हे खूपच आगाव आहे, इकडे पळते तिकडे पळते, का करू काय नाही बघ, काहीतरी त्याला आशीर्वाद द्या वगैरे. आता मला भाऊ आहे ऑलरेडी, मी म्हणले ठीक आहे घेऊन जा तुमच्या बरोबर, असे चेष्टने म्हणले खरंच त्यांना वाटलं सिरियस, खरंच की म्हणले घेऊन जा. मग त्यांच्या सानिध्यात मी जायला सुरुवात केली. ते गेलो त्यांच्या बरोबर, म्हणजे त्यावेळी जवळ होतं त्यामुळे जाणं येणं ते रुटीन वाटायचं. ते लोक खूप चांगली होती, यायची दरवर्षीप्रमाणे. पण त्यांच्या मनात आलं ते त्यांच्यामध्ये गेलो. मग ह्या ध्यानाचं टेक्निक असतील, त्यांच्या आश्रमात राहणं असेल, खाणं पिणं, या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी सवय लावून घेतली त्यांनी, जडवली. लवकर उठणं, पहाटे झोपणं, 11:30-12 पर्यंत, परत शिकवणं, मेडिटेशन वगैरे. त्याचबरोबर दुसरीकडे मी माझं शिक्षण पूर्ण करायला असायचो. आणि ते करत असताना इकडं वेळ देत असताना, इकडे वेळ देत असताना, आई वडिलांकडे कधी आठवड्यातून 2-3 दिवस तिथं, तर कधी इकडे, असं करत असताना पुढं पुढं त्याची खूपच ओढ लागली मला अध्यात्माची. मग त्यांच्यामध्ये अनेक ध्यान साधनांचे टेक्निक असतील, हळूहळू डेव्हलप होत गेलो. एकदा रात्रीची साधना वगैरे करत असताना थोडंसं आमच्या इथं बाहेर जाताना जंगलाकडे थोडस काटा वगैरे उठले 2-3 पायामध्ये. आणि त्यावेळी आमच्याकडे काहीच नाही असं, आम्ही फक्त मंत्र जे ठराविक येते ते म्हणायचं, असं काय वेगळं नव्हतं. त्यावेळी आम्हाला गुरूंनी रेकीबद्दल थोडीशी दीक्षा वगैरे दिली. तर त्या दीक्षेमध्ये हे असं काहीच झालं तुमच्यासोबत तर तुम्ही याचा वापर करू शकता. ही आमची खूप जुनं वर्षापूर्वीची गोष्ट, तास 8वीतली साधारणतः, म्हणजे त्या दरम्यान ते भेटलेले. तसे शिक्षण तसं तेच पूर्ण करत चाललेलो. आणि हा माझ्या आयुष्यामध्ये असं करत असताना माझे जे गुरु होते ते खूप ज्ञानी होते, उच्च शिक्षित होते, सायकोलॉजिस्ट सुद्धा होते, आणि खूप त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं, त्यांची एनलाइटमेंट वगैरे झाली. तेच करत करत असताना आम्ही त्या एनलाइटमेंट थेअरीपर्यंत आम्हाला त्यांनी आगोर साधना असेल, त्यातल्या स्मशान साधना, बऱ्याच काय काय साधना असतात त्या आम्ही त्या साधना कम्प्लीट केल्या. काय काय साधने तर असे लहान असताना घाबरायचं, भीती वाटायची खूप, काय काय तरी ते कम्प्लीट केलं. एकदा तर पळूनच गेलो होतो मधून, खूप तापाने फणफणलो होतो. परत त्यांनी ती प्रक्रिया केली, मशानातून पळालो होतो ना पहिल्यांदा, घाबरते का भीती वाटायची, ऐकून ऐकून ते समाजाची भीती. परत त्यातून त्यांनी मला तंदुरुस्त केलं. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये सुरुवात केली, पुन्हा साधनेत त्या उतारलो. त्यापुढे भैरव तंत्र असेल, बाकीची तंत्र असतील, क्रियायोग असेल, क्रियायोगाची दीक्षा दिली. क्रियायोगी आम्ही त्यात पुढं मी क्रियायोगाला जास्त आणि हठयोगाला प्राधान्य देत गेलो. त्यातून त्या आपल्या एक म्हणतो ना आत्मा साक्षात्कार स्थितीपर्यंत. आणि त्यातून ते करत असताना हे शिक्षण, आश्रमातल्या बऱ्याच सवयी, चांगल्या गोष्टी, जशा मिलिटरीमध्ये एक वेगळ्या सवयी असतात तशा तुम्हाला तिथं एक सवयी, शिस्त लावलेली असते. आणि ती शिस्त अतिशय गुरुकुल पद्धत म्हणतो ना त्या टाईप मध्ये असते. आणि आम्हाला त्यांनी जे जे शिकवलं त्यांनी भरभरून दिलं. आता आमचे गुरु सध्या आहेत नाही, परंतु त्यांनी जे शिकवलं तेच हळूहळू मी पुढं घेऊन जात आज इथपर्यंत तुमच्या म्हणजे ऑनलाईन लोकांना शिकवतो, मार्गदर्शन करतो, समस्या सोडवतो, त्यांना मदत करत असतो. अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. त्याचप्रमाणे या गोष्टी करत असताना मग आपण हे रेकी शिक्षण असेल, कुंडलिनी ऍक्टिव्हेशन, बाकीचे प्रोग्राम असतील, थर्ड आय ऍक्टिव्हेशन वगैरे, वेगवेगळे क्रियायोगी वगैरे बघणे, ते आपण शिकवत असतो. आणि ही त्या परमात्म्याची त्रिविक्रमाची कृपा आणि ह्या आदिमातेची कृपा, बस हेच आहे. गुरुची, सद्गुरूची कृपा, स्वामी साई, जे काय तुम्ही म्हणा, सगळ्यांचीच कृपा आहे. असा प्रवास माझा जर्नी आहे. आणि आवडीने तुम्ही बोलवलं मला तुमच्याकडे, आणि हे सगळं, तर त्याबद्दल मी खूप थँकफुल आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया. तुम्ही रेकी बद्दल सांगितलं, सो रेकी काय आहे, रेकीची जी एनर्जी म्हणा कशी काय येते, या पुष्कळदा असं वाटते की अच्छा रेकी येते काहीतरी दुसरं आता दुरूनच करता येईल का, असं काही, असं काही बरं होऊन जाऊ का, एकदा हे केलं की हात लावला की बरं होऊन जाऊ. तर सर याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये प्लीज सांगा. रेकी म्हणजे काय? जसं लहान मूल रडत असतं ना, जेव्हा त्याला आई आपल्या जवळ घेते आणि ते मूल रडायचं थांबतं, ते का थांबतं बरं? मायेमुळे, प्रेमामुळे. एक ऊब असते, बरोबर? त्याचप्रमाणे वासरू गायीशी असतं रिलेट, म्हस असेल म्हशीशी रेडकू असतं रिलेट. आपण आता वयानुसार मोठे होत चाललो, जसं जसं मोठं होईल
गायीपासून वासरू लांब होतं, आईपासून मूल आपले पंख असतात तसे उडायला लागतं. चिमणीपासून पक्षी वेगळा होतो, आपलं अस्तित्व निर्माण होतं. यामध्ये आता काही जो मायेचा जो प्रकार असतो तो लहान मुलात आई सुरुवातीला दूध पिण्याचे दात म्हणतात ते राहतात का नंतर नाही. पण जसा जसा व्यक्ती मोठा होत जातो तसं त्या मायेपासून कसा होत जातोय कमी होत जातो. ही जी शक्ती आपल्याला मिळते माया ऊब जी मिळते तशीच हे युनिव्हर्स असतं, कॉस्मिक एनर्जी असते. आपण ज्याच्याशी कनेक्टेड आहे, जी सोल लेवलने म्हणतो की आपण ईश्वराशी परमात्म्याशी कनेक्टेड आहे. आणि याच गोष्टींनी जी आपल्याकडे जे आध्यात्मिक ताकद असतात, आध्यात्मिक काही गोष्टी असतात, प्रत्येकाकडे असतात. असं कोणी नाही की नाहीये, सगळ्याकडे असतात. ज्या ओळखू शकत नाहीये आणि जेव्हा ओळखीच्या वाटतात किंवा का नवीन पद्धतीने ऐकायला जातो तेव्हा त्या नवीन वाटतात. त्यामुळं ह्या गोष्टी मान्य करणं किंवा न मान्य करणं हे शिकल्याशिवाय समजत नाही. म्हणजे साखर खाल्ल्याशिवाय साखरेची चव आणि गुळ खाल्ल्याशिवाय गुळाची चव कळणार नाही. त्याचप्रमाणे रेकी शिकल्याशिवाय रेकी समजणार नाही. अनेक लोक बऱ्याच काय काय गोष्टी आहेत त्यांचं बरोबर आहे की त्यांच्या मतानुसार येते. मी का म्हणावं की त्यांनी माझ्या मनासोबत हेच बरोबर आहे म्हणावं, हे साप चुकीचे आहे. रेकी म्हणजे विश्वव्यापी जीवनशक्ती. रे म्हणजे विश्वव्यापी, की म्हणजे शक्ती आहे. आपण तिला मराठी शिवशक्ती म्हणू शकतो, आपण तिला अश्विनी विद्या म्हणू शकतो. ह्या अथर्व वेदामध्ये उल्लेख आहे. त्याचप्रमाणे त्रिपिटिका ग्रंथ असतील, बुद्ध धर्मामध्ये याचा उल्लेख आहे. अनेक लोकांनी याचा वापर केलेला आहे. खूप जास्त प्रचलित बौद्ध धर्मात वापरली गेली कारण ते लोक खूप प्रचारासाठी पायी चालायचे बौद्ध भिक्षू. आणि त्यामध्ये ज्या वैद्यकीय सेवा किंवा हे ते पूर्वी होतं का, जेव्हा अश्मयुगीकालीन मानव होता त्याच्याकडे हत्यारी होती का, दगडाने तोडायचा फोडायचा नाही. म्हणजे त्याला जेव्हा काय लागलं वगैरे काय, तो अज्ञान होता, तो हातच धरायचा ना. तुम्हाला जरी काय लागलं तुम्ही काय पकडालो, स्वतःकडे काय आहे, सुरुवातीचा हातच पकडाल. मग त्यावेळी सुद्धा हे होते, पण अज्ञानी लोक होती त्यामुळे त्यांना त्या गोष्टी समजत होत्या, ते त्या करायचे. नंतर आयुर्वेद आलं, नंतर अनेक थेरपी आल्या, ॲलोपॅथी आलं, अमुक अमुक काय काय भरपूर फलाने फलाने आले. त्यामध्ये ही एक उपचार पद्धती येते की या एक स्टेशन आहे रेकी म्हणजे. लामा फेरा रेकी असेल, तुम्ही कुठलेही हिप्नोटिझम घ्याल, प्रत्येक कुठली गोष्ट एक स्टेशन आहे. आपल्या जीवनाचं कसं असेल तसं त्यातली कुठल्याही ऊर्जेचा वापर करा तुम्ही, प्राणिक ऊर्जा असेल कुठलीही, त्याने तुम्हाला शरीराला आराम मिळणारच आहे. आणि एक उपचार पद्धती म्हणून बघा आणि एक जीवन सुधरवणारी पद्धती म्हणून बघा. मग तुमच्या रेकीविषयी असणारे समज, गैरसमज, धर्म, जात, पंथ याशी कुठं जोडल्या जाण्याचा संबंध येत नाही. युनिव्हर्स एनर्जी सर्वव्यापीच का नाव दिलंय तिला, रेकी का नाव दिलंय, तिचा अर्थच काय होतो, सर्वव्यापी सर्वव्यापक जीवन शक्ती. याचा अर्थ तो प्रत्येक जीव वापरू शकतो, प्राणी वापरू शकतो, पक्षी वापरू शकतो. तुम्ही ज्याला कोणाला रेकी द्याल, प्राणी पक्षी प्राणी सगळ्यांना याचा बेनिफिट असतो. अशी ही सर्वव्यापी युनिव्हर्सल कॉस्मिक एनर्जी आहे. सूर्य दुग्राला जात धर्म बघून प्रकाश देतो का, नाही ना. तसंच ही जी एनर्जी आहे सूर्यासारखी समजा की सगळ्यांना समान प्रकाश देते. तुम्ही किती त्या प्रकाशात येताय आणि डी जीवनसत्व ग्रहण करताय आणि त्या सूर्याच्या प्रकाशाचा जीवनात प्रकाशासाठी कसा उपयोग करताय, तरच तुम्हाला रेकी समजेल. रेकी बी तशीच आहे, सूर्यासारखी तेज देईल, सूर्यासारखी जीवनात उतरल आणि तुमच्या जीवनाला प्रकाशमान करेल, अशी रेकी आहे. आणि ह्या रेकी सांगण्याचं साधं सोपं, तिचा सोर्स बी काय आहे, ब्रह्म विष्णू महेश्वर आणि सूर्यदेव, सूर्यनाम, तो हाच प्रकाशाचा सोर्स आहे. जर आपल्याकडं अंधारच असेल तर तुम्ही कशी प्रकाशाची वाट बघणार ना. अंधारात तुम्हाला कुठली एनर्जी मिळेल का, काय नाही. ह्याला मुख्य जो स्तोत्र आहे सूर्यनारायण, जे की आपण विष्णूचाच अवतार म्हणतो, नारायण कुणाला म्हणतो, हेच साक्षात दत्तगुरूंची शक्ती, शिवाची शक्ती, ब्रह्म विष्णू महेश्वराची शक्ती. म्हणून 3 वेळा रेकीला कॉल करतात, 3 वेळा डिस्कनेक्ट करत बोलतात आपण. ही अशी उपचार पद्धती आहे. तर रेकी म्हणजे काय हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला. समजलं तुम्हाला? राईट सर, याच्याबद्दलच कनेक्टेड जे आहे दुसरा प्रश्न घेऊ इच्छितो. रेकी पुष्कळदा असं म्हणतात की रेकी म्हणजे त्याच्यामध्ये तर काही नाही, बसावं लागते, मेडिटेशन करावं लागते, ध्यानच करावं लागते, या त्याच्यामध्ये काही चक्रांबद्दल काहीतरी सांगता. सो सर, याच्याबद्दल माहिती सांगा, रेकी चक्र अजून हे कसं काय, या दोघांची कनेक्शन आहे, या मेडिटेशन आहे, तर हे कसं काय काम करते, या कसं म्हणजे बेसिक जर आपण म्हणू तर कसं काय आहे, त्याच्याबद्दल सर डिटेल सांगा प्लीज. येस, ऑफकोर्स. रेकी 7 चक्रांवरती काम करते. बऱ्याच जणांना 7 चक्र हा ग्रामीण भागात प्रकार तर माहितच नसतो. शहरी भागात लोकांना माहित झाले 7 चक्र. जसे गाडीचे 4 चाकं असतात, 6 चाकं असतात, तसे माणसाचे सुद्धा चक्र असतात 7. त्या 7 चक्रांवरती काम चालतं. मूलाधार असेल, स्वाधिष्ठान असेल, मणिपूर असेल, हट अनाहत चक्र असेल, विशुद्धी चक्र असेल, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र.
या 7 चक्रांवरती आपल्या शरीराची सगळी यंत्रणा चालू आहे. रेकी जे आहे ते आपल्या औरावरती आणि आपल्या 7 चक्रांवरती काम करते, हे प्रामुख्याने सांगतो. आता आपल्या औराचे अनेक प्रकार असतात, अनेक ते नंतरच्या गोष्टी आहेत, ठीक आहे. तर त्या ओराला क्लिअर करते, ओरा साफ करते. म्हणजे जी निगेटिव्ह जी असतो ना, एक धूळ आपले कपडे घातले त्याच्यावरती आपण धूळ जर चालता येईल तर चढते ना, असं ते झाडल्यानंतर धुतल्यानंतर कसा शर्ट क्लीन होतो, तसा ओरा क्लीन केल्यानंतर आपला ओरा खुलतो, पांढरा शुभ्र होतो आणि आपल्यामध्ये एक दिव्यत्व आणि आपले वरचे जे असतात बरेच आजार आणि त्रास जे काय बाहेरचे हे कमी होऊ लागतात. त्याचबरोबर त्यानंतर ओरा एकदम क्रॅक झाला, तो ओरा क्लीन झाला, त्यानंतर आपल्या 7 चक्रांवरती काम करते. ज्यावेळी दीक्षा दिली जाते तेव्हा तुमच्या 7 चक्रांना जे काही कमी जास्त चांगला पळतोय, एखादा टायर चांगला चालतोय, एखादा गोटा झालाय, काय ना आपण म्हणतो ना तसं तसं आपले चक्र एखादं चांगलं चाललेलं असतं, एखादं खूपच वीक असतं, एखादा हायपर ऍक्टिव्ह असतो. म्हणजे कधी कधी असं असं चाललेलं असतं. पण त्यातून जेव्हा दीक्षा दिली जाते तेव्हा दीक्षा होते तेव्हा 7 चक्र एका लाईन मध्ये येतात, अलाइनमेंट म्हणतो आपण त्याला, आणि त्या 7 चक्रांना समांतर ऊर्जा मिळते. जेव्हा समांतर पद्धतीने चारही चाकामध्ये 7 चाकामध्ये हवा भरली जाईल, त्यातली काय असतील अडथळे दूर केले जातील, तेव्हा एक अलाइनमेंट येते आणि तुम्हाला पहिल्याच दीक्षेमध्ये 50 ते 40% फरक पडतो आणि रेकीने तुम्हाला शारीरिक मेंटल लेवलवरती आराम. आणि 7 चक्र जेव्हा आपली व्यवस्थित फिरायला लागतात युनिव्हर्सच्या नियमाप्रमाणे, तशी ईश्वराचा प्लॅन असतो आपल्याबद्दल त्या ह्याच्याप्रमाणे, तसं तसं आयुष्यात बदल घडायला लागतात. आणि जेव्हा आपण रेकी घेतो आणि देतो, मुळात आपण कोण रेकी कॉस्मिक एनर्जी नेहमीच घेत असतो प्रांश, परंतु जेव्हा जाणून बुजून एखादी क्रिया करतो मार्फत आपल्या मार्फत दिली जाते तेव्हा आणखीन तुम्हाला रिझल्ट येतात. तर आपण रेकी कोणाला देत नाही, आपण फक्त काय करतो, ट्राय करतो, हे देवा ह्याला मदत कर, हे देवा ह्याला मदत कर, याप्रमाणे जात असतो. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, त्याचं हे दुखणं बरं कर, त्याचा तो पैशाचा प्रॉब्लेम दूर कर, ह्याचा डोकंदुखीचा प्रॉब्लेम, ह्याचं काय निगेटिव्हिटीचा प्रॉब्लेम दूर कर, असं म्हणत असतो. त्याचप्रमाणे ब्रह्मांडीय ऊर्जा आपण ग्रहण करतो, हाताद्वारे बोलवून घेतो आणि आपल्या मार्फत ट्रान्सफर करतो. याचा अर्थ आपण माध्यम आहे, मीडिएटर. आपण यातला कोण देणारा घेणार नाही, बस एक ड्राईव्ह आणि एक सांगत असतो की इथून इकडं यांना मदत कर. एक मदतीची भावना म्हणतो ना आपण, कृतज्ञता बी असते त्यामध्ये. आणि ही अशी रेखी काम करते दुसऱ्यांसाठी आणि आपल्यासाठी जेव्हा घेतो तर आपल्या 7 चक्रांसहित तुमचे कुठले जरी त्रास असतील तर त्या त्रासांना दूर करण्यासाठी रेकी खूप मदत करत असते आणि आपले सगळे त्रास दूर करू शकतो. रेकी जी काम करते ते मूळ मूळ 7 चक्रांवरती काम करते, त्याचबरोबर औरावरती काम करते आणि बाकीच्या गोष्टी आणखीन खूप आहेत त्या आपण पुढे बोलणारच आहोत. अच्छा, थोडासा आता याच्यामध्ये अजून एक कनेक्टेड क्वेश्चन अजून पुष्कंदा एक म्हणा, की जे नवीन लर्नर आहे ते पुष्कंदा असं म्हणतात की रेकी जी आहे ती फर्स्ट लेवल करावी, नाही फर्स्ट लेवल मध्ये आपल्याला येऊन जाईल, सेकंड लेवल पर्यंत जायला हवं, या थर्ड असं काहीतरी असते. तर सर काय काय याचे स्तर असतात, अजून प्रत्येक जे स्तर आहे त्याच्यामध्ये सर काय काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचा काय काय विशेषता आहे त्याची म्हणा आपण, अजून कोणत्या लेवल पर्यंत जायला हवं, ज्याला रेकी शिकायची पण आहे या रेकी द्यायची पण आहे. सर याच्याबद्दल प्लीज डिटेल मध्ये सांग. ऑफकोर्स, आता रेकी शिकत असताना आपण पहिल्या लेवल पासूनच पुढच्या लेवल पर्यंत गेलं पाहिजे, कारण रेकीच्या लेवल प्रत्येक ठिकाणी झालं तर वेगवेगळे आहेत. कोणी 1, 2, 3, 4, 5, 7 सुद्धा लेवल पर्यंत असते, ते डिवाइड केलेले असते त्याच्या त्याच्या तो पद्धती सेपरेशन. रेकी आपण पहिली लेवल पहिल्यांदा मूळतः शिकलीच पाहिजे, कारण पहिल्या लेवल शिवाय दुसरी दीक्षा घेता येत नाही, तिसरी घेता येत नाही, त्याच्या एक पायऱ्या येतात. तुम्ही जर कुठे जरी गेला, जेजुरीच्या गडावरती जरी चढायला गेला तरी एक टप्पा असतो. पहिले टप्पा चढला थोडासा आराम घ्यावा लागतो, दुसरा टप्पा घेतला थोडा आराम, प्रॅक्टिस, थोडस पुन्हा आहे. तसं रेकीची प्रॅक्टिस करत असताना सुरुवातीला दीक्षा घेतल्यानंतर 21 दिवस प्रॅक्टिस करणं, ती प्रॅक्टिस संपल्यानंतर सेकंड लेवलची शिका, थर्ड लेवलची शिका, आणि हे लगातार शिकला तर याचा खूप फायदा होतो. पण तुम्ही खूपच गॅप ठेवला खूपच तर याचा तुम्हाला तेवढा परिणाम भेटत नाहीये. पण लगातार शिकत गेला, डिग्री टू डिग्री डिग्री, मग तुम्ही ग्रँड मास्टर शिकला तर अतिशय उत्तमच. दुसऱ्यालाही शिकवू शकता, समाजकार्यही करू शकता आणि स्वतःच तुमचं अर्निंग बी होतं एक लोकांना मदत करता करता. त्याचप्रमाणे तुम्ही हिलर लेवल पर्यंत जरी शिकला, 4थ्या लेवल पर्यंत, तरी बेस्ट, उत्तम पद्धतीने लोकांना मदत करता आणि उत्तम पद्धतीने तुम्ही लोकांच्या प्रॉब्लेमला सामोरे जाऊन सोडवू शकता. म्हणून रेकी शिकत असताना ग्रँड मास्टर किंवा लेवल 4 पर्यंत तरी नक्की शिकायला हवं. प्रत्येक स्तरावरती दीक्षा असते. असं तर नाही होऊ शकत की आज तुम्ही एक लेवल शिकलाय आणि तुम्हाला डायरेक्टली ग्रँड मास्टरला बसवलं, असं नाही चालत. एनर्जीचे
टप्पे असतात, त्या टप्प्यांना पास करतच वरती गेलं पाहिजे, अथवा आपल्याला हार्मफुल सुद्धा असतं. आणि तेवढे आपल्या शरीराची बळकट, आपण मेंटल लेवलवरती बळकट व्हावं लागतं. अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात यामध्ये. आणि ह्या अनुभवांना सामोरं जाण्यासाठी आधी आपण स्ट्रॉंग असायला लागतं. त्यामुळे रेकीचं असे टप्पे असताना हे टप्प्याटप्प्यांवरती जावं, ना की पहिलीत बसला की डायरेक्ट 10वीची अपेक्षा ठेवावी. मधलेही टप्पे पार करणं खूप गरजेचं आहेच. आता राहिले प्रश्न असे की ग्रामीण भागात याची जास्त माहिती नाहीये, किंवा शहरी लोकांच्यातही बऱ्याच लोकांना माहित नाही. तर कसं आहे, याची जास्त लोकांना भीती सुद्धा वाटते. पहिलं कारण असं की रेकीबद्दल कोणाला जास्त क्लिअर सांगत नाही, की रेकीला कोणी काळी जादू म्हणतं, ज्यांना माहित नाही ते काही बोलतात. काळी जादू म्हणतं, टोणा म्हणतं, काय म्हणतंय, ब्लॅक मॅजिक काय काय असे. पण यामध्ये असलं काही नाहीये. दत्तगुरूंची शक्ती ही शिवशक्ती आहे, आणि हिचा स्तोत्रच आहे मूळ दत्तगुरु बाप्पा, किंवा आपले शिव. हे तिन्ही जी म्हणतो आपण, नेहमी 3 वेळा इन्व्होक केलं जातं, डिस्कनेक्ट केलं जातं. त्यामागे 3-3 वेळा सिम्बॉलचे नाव घेतले जातात प्रतीकांचे. तेही हेच कारण याच्या मागे दत्तगुरूंची आदिमातेची जी अस्त्रवर्णाची ताकद असते, जी म्हणतो ना आपण, तसं होते. आणि ही ताकद आपल्याला मिळत असते, एनर्जी. ह्यांच्या ध्यानाची म्हणा, यांच्या प्रेमाची म्हणा, आनंदाची म्हणा, ही एनर्जी आपल्यामध्ये येऊन आपल्याला मदत करत असते. मग ती प्रत्येक झाडांना, पालांना, फुलांना, पशूंना, पक्ष्यांना, प्राण्यांना, तारे, नक्षत्र, ग्रह सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला मदत करत असते. तर रेकी पहिली गोष्ट समजून घ्या, कुठलाही जादूटोणा नाही, कुठलंही हिप्नोटिझम नाही, मानसिक कुठलं शास्त्र नाही, कुठलं काळी जादू, ब्लॅक मॅजिक असला काहीही प्रकार नाही. निर्मळ शिवशक्ती आहे बघा ही, आणि ही शिवशक्ती आपल्या जीवनामध्ये बदल घडवते. साक्षात शिवजी, साक्षात दत्तगुरु हेच आपल्या जीवनामध्ये बदल घडवतात, आणि हीच त्रिविक्रम शक्ती आपल्याला पुढे घेऊन जात असते. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी ऊर्जा आहे. तुम्ही बघायला झाला, ती दगडामध्ये हीच एनर्जी आहे, पाण्यामध्ये हीच एनर्जी आहे, माणसाला मिळणारी ही एनर्जी आहे. आणखी कोण काय करायला गेला बघा आता, देव भोळा शंकर आहे, भोळा. त्याने रावणालाही तथास्तु म्हणलंय, आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसालाही तथास्तु म्हणले. बरोबर बरोबर की नाही? देव भोळा असतो, तो प्रत्येकाला जो भक्ती करतो मनापासून, जे काय करतो तथास्तु म्हणत असतो. पण तुम्ही तुमच्याला कर्म दिले, 11 मन दिले, त्या मनानुसार तुम्ही काय कर्म करता स्वतःचा, कसा वापर करता, हे इम्पॉर्टंट आहे. आणि तसंही रेकीचा चुकीचा वापर करता येत नाही. चुकीचा वापर केला तर त्याच व्यक्तीला त्रास असतो. त्यामुळे रेकीचा आणि या देवाच्या शक्तीचा वापर कसल्याही पद्धतीने कोणाचा नुकसान किंवा कोणाला हार्मफुल करण्यासाठी अजिबात करू शकत नाही. हे पहिली खात्री देतो तुम्हाला. करायला गेला तर त्याच नुकसान होतं. चुकीचा वापर करायला गेला तर, हेही सांगतोय मी, चांगला करायला गेला तर कल्याणच कल्याण आहे या जगामध्ये. खूपच बढिया सर. नेक्स्ट प्रश्न घेऊ इच्छितो आता मी, की रेकी पुष्कळदा लोक ब्लंटली विचारतात की ही जर विद्या शिकलंय तर मला काय फायदा होईल. रेकी विद्या शिकला तर तुम्हाला काय फायदा होईल? आजकाल जे काय चाललंय ना बघा, माझा काय फायदा होईल? बरोबर. मी त्यासाठी सांगितलं. रेकी जर शिकला तर काय फायदा? पहिल्यांदा तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतो. आता हे बदल सगळे सांगतात कसे होतात. पहिल्यांदा आंतरिक स्तरावरती बदल होतात. तुम्ही ज्यावेळी रेकी लेवल 1 शिकला, तुमचे शरीर अलाइनमेंट होते. जे काही आजार असतील, त्रास असतील, मेंटलिस्ट तुम्ही स्ट्रॉंग नसाल वगैरे, ते हे सगळं मेंटली स्ट्रेंथ वाढते. तुम्ही स्ट्रॉंग होता, तुमची 6 चक्र अलाइन होतात. आणि त्यानंतर जसं झाड बी टाकतो आपण, हळूहळू ते उगवतं. झाडात झेंडूचं बी टाकलं, हळूहळू छोटं छोटं फांद्या फांद्या पडून त्याला फुल येतं ना, तसं रेकीचं काम आहे. मग ते इतकं सुगंध देतं की तुम्ही जीवनात म्हणूच शकत नाही काय तुम्हाला किती द्रवळतोय सुगंध हा, आणि किती काय काय होतंय. जेव्हा ही रेकीची सोबत आपण काम करत असतो ना, किंवा हे करत असतो, तर आपल्या लोकांमध्ये पाहिलं की माझा काय फायदा होणार, तुम्ही विचारला. फायदा हाच होणार आपल्याला की आपलं जीवनमान सुधारणार. मग तुमच्या पैशाच्या अडचणी असतील, तुमच्या नोकरीच्या अडचणी असतील, कुणाला मुलबाळ होतं नाही होत, अनेक गोष्टी असतात यामध्ये. त्याचप्रमाणे जादूटोणा केलाय, कोणी ब्लॅक मॅजिक केलंय, हे रिमूव्ह होतं त्यातून. त्याचबरोबर मानसिक शांती, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन मधून शांती मिळते. मार्ग नसतील तुम्हाला मिळत तर मार्ग मिळतात जीवनामध्ये, फाटे फुटतात, आणि हे तुम्हाला अनेक गोष्टीतून पाहायला मिळतं. त्याच्या तुमच्यातली दडलेली स्किल वरती येतात, तुमचं पोटेन्शियल वरती येतं. तुमच्यात जे नाही ते युनिव्हर्स तुम्हाला द्यायला मदत करते. एक काम करत होता तुम्ही दिवसभर कष्ट घेऊन 10 रुपयासाठी, त्यात तुम्हाला 100 रुपये मिळायला सुरुवात होतात, इतकी देवाची मदत होते. आणि त्याचबरोबर आपलं हेल्थ असेल, मेंटल लेवल होती, खूप याचा फरक पडत असतो. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक मॅडम होत्या, आता छोटासा अनुभव. कॅन्सर 10% सांगितलेला, हे शिकत असताना अगदी 3% वरती त्यांचा आहे. म्हणजे रेकीचा इतका चांगला. एक मॅडम होत्या, त्यांना घर घेण्याची खूप इच्छा होती, आणि त्यांचं
मिस्टर काम करायचे एका बिल्डर सोबत आणि तो म्हणायचा देईल देईल देईल. खूप वर्ष असं चाललं होतं, 10-15 वर्ष. आणि ते 1 कोटीचा फ्लॅट होता, त्यांना तेवढे पैसेही नव्हते. तो म्हणला होता मी निम्म्या किमतीत देईल, 50% रक्कम द्यावी लागेल 50 लाख. त्यांना सांगितलं शिकवता शिकवता रे की बाबांनो, मी सगळ्यांना फोर्स करत असतो, विश बॉक्स बनलाच पाहिजे, मला बघायचंच आहे तुमचं. त्यांनी अशीच विश टाकली, त्यामध्ये लिहून व्यवस्थित बनवून दिली युनिव्हर्सकडे. तर आव घ्या, 1.5 महिन्यामध्ये त्यांची विश पूर्ण झाली. तो स्वतःहून माणूस म्हणला बिल्डर की हे घ्या, तुम्हाला आम्ही देत आहोत. आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. ही छोटी मोठी सांगतोय मी, अनेक मोठे मोठे असतात, काय कुठल्याही इच्छा पूर्ण होत. रेकीमध्ये गैरसमज ठेवण्यापेक्षा समजूतदार पद्धतीने उतरला आणि त्याचा वापर केला तर आपला परिवार असेल, कुटुंब असतील, नातेवाईक असेल, सगळ्यांसाठीच खूप फायदा होतो. म्हणजे जसा वापर करत जात तसं तुमचं जीवन फुलत जातं. जसं झाडाला पाणी घालाल तसं 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 झाड जसं फुलतं, कमळ जसं फुलतं तसं आहे. म्हणजे ही एक विद्या, यासाठी कष्टही घ्यावं लागतं. त्यात 21 दिवसाची साधना असते. साधना म्हणजे काय, की जसे त्याचे जनक आहेत डॉक्टर मिकाऊ सर, रिडिस्कव्हर केली. मूळ स्तोत्र भारताचं आहे पण शेवटी रिडिस्कव्हर त्यांनी केली. तेव्हा त्यांनी 21 दिवस साधना केली. आपण काय करतोय, ही साधना स्वतःवरती उपचार करून त्यांना समर्पित करतोय. स्वतःचे 24 अंग असतील, 7 चक्र असतील, हील करून. आणि त्यानंतर आपण एवढं डेव्हलप होतो की दुसऱ्याचेही उपचार करू सेकंड लेवलमध्ये. त्यासाठी पहिली लेवल त्याची थेरपी असते स्वतःसाठी, आणि दुसऱ्या लेवलमधून आपण दुसऱ्याचंही कल्याण करत असतो. अशी ही रेकी ऊर्जा आहे. आणि याबद्दल कुणीही गैरसमज मनात न ठेवता किंवा फायदा फक्त न बघता, फायदे तर लाखो फायदे मी करून देऊ शकतो आणि सांगू शकतो, दिलेले बी आहेत लोकांचे यामार्फत शिकवून समजावून त्यांना. पण फायद्याच्या पलीकडे जाऊन बघा, तुमचा विकास किती होतोय, आध्यात्मिक मानसिक शांती किती लाभते आणि कुटुंबात शांती किती लाभते. आणि इमर्जन्सीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये आजच्या जीबीएस सारख्या व्हायरसमध्ये तुम्हाला कुठंतरी आल्हाददायक आणि आराम देणारा मार्ग मिळेल ना इमर्जन्सीमध्ये, रेकी आहे. खूप काय जे आहेत फायदे, आणि खूप काय करत तुम्ही शिकाल पुढे तर समजून जात असतं. खूप आहे. मी तर नक्कीच म्हणेल की रेकी घराघरात शिका, प्रत्येकाने शिका. जसं घरघरात राम आहे, घरघरात शिव आहे, घरघरात बुद्ध आहेत, सगळे महावीर आहेत, तसे घरघरात सगळ्यांनी जाती धर्माकडे न बघता पंथाकडे रेकी शिका. आणि अनेक साधू संत बरेच माझ्याकडे येतात शिकायला, असे कीर्तनकार काका असतात, शिकून जातात ते, वापरही करतात, फायदा होत असतो. नक्की शिका बाबांनो, अडाणी राहू नका आजच्या डिजिटल युगात तरी. आणि असं काय असते, कोरोनापासून तुम्हाला जाणवलं असेल, प्रत्येक जण करतोय काय नाही काय, ही एनर्जीची तुम्ही जाणून घ्या आणि समजून घ्या. खूप सुंदर अशी जीवनाला कलाटणी देणारी आहे. खूपच छान. सर, एक अजून ब्लंट क्वेश्चन एकदा पुष्कळदा विचारला जातो, तुम्ही त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलीच, की रेकीने कोणचे कोणचे आजार बरे होऊ शकतात. हा पण पुष्कळदा एकदम डायरेक्ट हा प्रश्न येतो, लोक विचारतात. सर, याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. रेकीमध्ये बघा, आपण सर्दी खोकला येतो ना, त्यापासून आपण उपचार करू शकतो. लहान म्हणजे याला पहिली मर्यादा नाहीये. जसे गोळ्यांना, ह्या गोळ्यांना मोठ्या माणसांना देऊ नयेत, छोट्यांना देऊ नयेत, अशी मर्यादा आहे. रेकी म्हणजे मूल जे आईच्या पोटात राहण्यापासून ते वयस्कर मृत्यू, नॅचरली मृत्यू होईपर्यंत लोकांचा रेकी ऊर्जा आपण वापरू शकतो. अक्षरशः एखाद्याला खूप त्रास होतोय मृत्यूला, त्यालाही त्यातून मुक्त करू शकतो. बघा मग कुठपर्यंत वापरू शकतो आणि कुठे हेल्प करू शकतो. राहिली सांगितली होती सर्दी, ताप, खोकला, यापासून रेकी वापरू शकता. त्यापर्यंत अनेक ज्या समस्या आहेत तुमच्या जीवनातल्या, अनेक असतील समस्या. मी जे सांगितलं की ब्लॅक मॅजिक, निगेटिव्हिटी, पैशाचे प्रॉब्लेम चालू आहे, धंदा व्यवसाय बुडालाय, कोणी बुडालेले पैसे देणार, शेअर मार्केट असतील, त्यात मेडिटेशन बी असते, त्यामुळे खूप रिझल्ट येतात जबरदस्त. अशा अनेक गोष्टींसाठी म्हणतो ना आपण, कुठं नोकरीसाठी प्रयत्न करताय, तुम्हाला एक पाहिजे पॉवर बूस्ट होण्यासाठी, कुठं जॉबसाठी प्रयत्न करताय, इंटरव्ह्यूसाठी, आणखीन काय काय तुम्ही अभ्यासात प्रगती करायची, बुद्धिमत्ता वाढवायची, कॉन्शियसनेस वाढवायचा अध्यात्मा करता, आध्यात्मिक प्रगती करायची, 7 चक्रांच्या पलीकडे जाऊन एनलाइटमेंट काय असते, मी कोण, देव कोण, मृत्यू काय, हे सगळं बघण्याच्याकडे जायचं असेल ना, तर तुम्हाला हा एक मार्ग आहे. आम्ही तर इथपर्यंत शिकवतो की तुम्ही ऍस्ट्रल ट्रॅव्हलिंग कसं करणार, म्हणजे शरीरातून बाहेर पडून स्वतःला कसं पाहू शकता आणि पुन्हा तुमचा आत्मा तुमच्या शरीरामध्ये कसा येऊ शकता, इथपर्यंत आम्ही तर शिकवत असतो. म्हणून रेकीमध्ये तुम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळतं. आजार आणि हे तर काय, थेरपी हे जर नावच आहे की हेल्थ टच थेरपी आपण म्हणत असतो, किंवा एक आयुर्वेद जसं आहे आपल्याला सबस्टिट्यूट, तसं ही रेकी ऊर्जा सबस्टिट्यूट आहे. पण अखंड सगळ्या जीवनाला आकार देऊ शकता, कारण दिसत तर नाहीये पण काम करते.
कारण तुम्ही असं म्हणलं ना, हे दाखवा, हे करा, असं नाही. त्याचे रिझल्ट दाखवू शकतो आपण. लोकांना आराम कसा मिळतोय, त्याच्या समस्या कशा सुटतात यातून. म्हणजे ही न दिसणारी गोष्ट आहे, पण काम करते. जसा वारा दिसत नाही, पण आपल्याला जाणवतो. बरोबर? अशा अनेक गोष्टी आहेत, की आपल्याला समजत नाही. आपलं 24 तास हृदय कसं चालू असतं, किडनी कशा काम, आपल्याला तरी अजून समजतं का? तर ह्याच्या मागे कुठली तरी जशी पॉवर आहे युनिव्हर्स, तशीच ही युनिव्हर्सचीच पॉवर आहे. हिला समजून घ्या आणि कनेक्ट आणि स्वतःचाही सगळ्या सोल लेवलवरती, मेंटल लेवलवरती, हेल्थ लेवलवरती आणि इकॉनॉमिक बाकी सगळ्या लेवलवरती वापर करा. सगळ्या समस्या सोडायला ही मदत करते आणि सुटतात. आम्ही सोडवून घेतल्यात. 3-3 महिन्यात त्याचा कोर्स असतो आमचा. त्या कोर्समध्ये आम्ही सगळ्या लोकांच्या जवळजवळ 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि करतेच रे. खूपच छान, खूपच छान. तर तुम्ही प्रॉब्लेम बद्दल सांगितलं, तुम्ही फिजिकल डेव्हलपमेंट बद्दल सांगितलं, आध्यात्मिक विकासाबद्दल सांगितलं. अजून एक ब्लंट क्वेश्चन पुष्कळदा विचारला जातो, की रेकीने काय पितृदोष या ग्रहदोष या कालसर्पदोष आजकाल हे खूप जास्त चर्चित आहे. लोक याच्याबद्दल बोलतात. अजून खूप सारे मिसकन्सेप्शन्स पण आहे याच्याबद्दल. तर सर याच्याबद्दल सांगा का रेकीने हे पण हे दूर होऊ शकता दोष आणि कसे? हो, आपण बघा कुठं ग्रहदोषासाठी कालसर्प योग असेल, कुणाच्या जीवनामध्ये मंगल दोष असतील, ग्रहदोष असतील, पूजा अर्चना भरपूर काय काय करत असतो. तर ही लोकांचे दोष जात नाही. परंतु रेकीचा जर तुम्ही 21 दिवस वापर केला, त्यावेळी तुम्ही ग्रहदोषासाठी करता येईल लगातार 21 दिवस ग्रहदोषासाठी हिलिंग घ्या. तुम्ही पितृदोष असेल, मंगल दोष असेल याच्यासाठी किंवा आणखीन कुठले काय प्रॉब्लेम असतील, कालसर्प योग असेल, लगातार 21 दिवस हिलिंग घेतलं किंवा त्या व्यक्तीला दिलं तर तुमचा तो योग निघून जातो. तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम संपतात. तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. रेकी सोबत तुम्ही पित्रांशी बोलू शकता. पित्र का त्रास देत आहेत, नेमकं काय केलं पाहिजे हे तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. ते समोर येतात, तुमच्याशी बोलतात, मेंटल लेवलवरती उत्तर देतात. मी एक क्लासमध्ये करून घेतलेलं आहे. पितृदोषाचं तिथंच बऱ्याचशा गोष्टी शांत होतात, संपून जातात. कालसर्पयोग तेही निघून जातं. तुमच्यावरती शिवाची कृपा होते. त्यावरती आपण अनेक उपाय देत असतो आणि त्यासोबत रेकीही मदत करत असते. असंच ग्रहदोष असतील, सगळे ग्रह कसे बिघाडतात आणि त्याचा काय संबंध असतो आपल्याशी आणि तो ग्रह आपल्याशी कसा कनेक्ट होतो, पुन्हा अनुकूल परिस्थिती कसा देतो हेही समजून जातं. मग तुमची कसली पीडा असू द्या, कसले त्रास असू द्या, तुमचे त्रास संपूनच जातात. फक्त प्रॉपरली जर तुम्ही कराल, त्याचं प्रॉपरली सेकंड लेवल नंतर जर शिक्षण घ्याल, तर तुम्हाला या ज्या चौकटीत बसलेला असता तुम्ही टेन्शन्स घेऊन किंवा विचार करत हा दोष आहे, तो दोष आहे, खूप खर्च आहे. पण ह्यातूनही मी ज्ञान देत असतो, की ह्यातूनही तुम्ही कसे बाहेर पडाल आणि यातून कसे तुम्ही लवकर तुमच्या जीवनाच्या चांगल्या मार्गावरती कसे जाल आणि हे त्रास कसे संपतील आणि संपून जातात अक्षरशः त्रास. असलं काहीच राहत नाही जीवनात. जे तुम्ही विचारलं. ग्रेट सर, ग्रेट सर. चांगलं आहे. सर मी पुढचा प्रश्न विचारू इच्छितो, की आपण काय काय कोर्स आपण शिकवतात, काय काय आपण विद्या देतात, कसे आपले क्लासेस आहे, कसे लोक आपल्याशी शिकू शकतात, तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतात, अजून पूर्ण विश्वभरामध्ये आपले किती स्टुडंट आहे, काय काय क्लासेस होतात, कसे त्यांची साधना हे होते, सर याच्याबद्दल प्लीज सांगा. तर हे जे ऑनलाईन शिकवायची जेव्हा सुरुवात केली ना, म्हणजे सांगायचं खरं सांगतो, मी माझं फेसबुक अकाउंट खूप दिवसापासून काढले, पण अजिबात बघत नव्हतो त्याकडे. मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाले जस्ट मोबाईल वापरतोय. डिजिटल जे माझ्याकडे आहे ते मी साधा होता ते बी बघितलं तर नाही मी त्याकडे लक्ष नाही. तसं असं काळाची गरज वाढली आणि काळानुसार बदलत गेलं तसं मोबाईल वगैरे वापरायला लागलो. कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या अगोदरपासून थोडंसं मनामध्ये येत होते काहीतरी लोकांसाठी करावं किंवा लोक भेटायचे किंवा सांगायचं त्यांना, असं ऑफलाईन बी मदत करायचो काहीतरी, काय नाही काय अडचण. असं वाटलं की आतमधून बोल की सर कोणीतरी मला असं म्हणायचे होते काहीतरी ऑनलाईन असं झालं केलं पाहिजे, आजची परिस्थिती अशी आहे. त्यावेळी कोरोनात बाहेर लॉकडाऊन वगैरे वगैरे वगैरे. मग त्यावेळी माझ्या मनामध्ये असा 2018 आणि त्यात थोड्याशा अगोदर की ऑनलाईन काहीतरी सुरू करावं. तर त्याला म्हटलं बघू काय काय माहित नसतं, काय कसं करणं, कसं काय मार्केटिंग काही माहित नाही सर, अजूनही तसं काही नॉलेज नाहीये जास्त. पण जेवढं काय नॉलेज होतं, जेवढे काही थोडंसं माहिती मिळाली युट्यूब शिकलो आणि त्याचा वापर करून फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे अशी ते जसं जमल तसं मित्रांनी मदत केली, मीही स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व. आणि मग हे जाहिरात करून लोक माझ्यापर्यंत पोहोचली. ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली तेव्हापासून मग त्रिविक्रम योगी क्रियाज अकॅडमीची स्थापना, नंतर आता प्रगती इथपर्यंत आलो. तर ऑनलाईन पद्धतीने लोकांना हिलिंग प्रोव्हाइड करायची त्या कठीण काळामध्ये खूपच प्रॉब्लेमॅटिक होते. जवळचे असतील, लांबचे असतील, प्रत्येक वेळी हॉस्पिटलला जाणं किंवा त्याची मदत करणं खूप गरजेचं, म्हणजे शक्यच नव्हतं त्या काळी. मग ऑनलाईन वरून मोबाईल वरून कॉल करायची लोक, त्यावेळी आम्ही तशी त्यांना मी हेल्प करायचो.
त्या हेल्प करत असताना ह्याच्यात शिकवायच्या ह्याच्यात त्यात ऑनलाईन आणखी लोक यायला लागली. त्यांना मदत करत चाललो, करत 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 अशी लोक वाढत गेली ना, आज इथपर्यंत आले की हे सगळं ऑनलाईन शिकवत अनेक कोर्सेस तयार केले. लोक म्हणले आम्हाला गायडन्स द्या. मग मेडिटेशन वरती आलो. हस्तमुद्रा माहिती असेल की हा आपल्या हँड जेस्टर याने कशी मदत करतो आपली सते, हे शिकवायला सुरुवात केली. आणि ते शिकवत शिकवत असताना सर रेकी शिकवायला सुरुवात केली. मग त्यानंतर आपले मेडिटेशनचे क्लास असतील किंवा कुंडलिनी ऍक्टिव्हेशन असेल, क्रिया योग, कुंडलिनी ऍक्टिव्हेशन बी ऑनलाईन होते का चेक केलं आम्ही तिथे. नंतर ते ऑनलाईनच करायला सुरुवात केली. फ्री ऑफ कॉस्ट असतात. रेकी फ्री शिकवतो आम्ही, त्याबरोबर कुंडलिनी योग असे बरेच असते. तुम्हाला सांगेल शेवटी शेवटी असं अनेक कोर्सेस 70 ते 80 कोर्सेस बनवले आम्ही, बनवतोय, शिकवतोय. ज्योतिषशास्त्र असेल, न्यूमरोलॉजी असेल, वास्तुशास्त्र असेल, रेकी, लामापेरा, हिप्नोथेरपी असेल, आणखीन मॅक्सिक हिलिंग असे बाहेरचे बी नवीन नवीन काही काही कोर्स अजून भरपूर येणार आहेत. रेमेडीज टाईप असतील कोर्स सगळे, असे अनेक प्रकारचे कोर्स आम्ही सुरुवात केली. जसे कुंडलिनी योग आहे, यामध्ये लोकांचं लाईफ चेंज. थर्ड आय ऍक्टिव्हेशन असेल, 30 दिवसाचा असतो. रेकी असेल, आणखी योगिक हिलिंग टेक्निक असेल, असे मोठ्या सहित छोटे छोटे 100 रुपयापासूनचे कोर्स, 300-400 रुपयापासूनचे कोर्स ते आमच्याकडे खूप रिझनेबल असतात आणि खूप स्वस्त सुद्धा असतात. आणि ह्याशी शिकवायला सुरुवात केली ना, आज इतका प्रतिसाद मिळतोय. अख्ख्या महाराष्ट्रातूनच काय सगळीकडून येतो. आणि सुरुवातीला माझे स्टुडंट खूप होते, कारण त्यावेळी वेळही खूप असायचा. कोरोनाच्या मुळे घरात हे असणं. नेपाळचे लोक असतील, चे आपले मराठी लोक असतील, बाहेरच्या देशात राहणारे आपले लोक, आपले भाषिक किंवा हिंदी भाषिक अनेक जुडले गेले माझ्याशी. तेही रेकी शिकले, बाकीच्या बऱ्याच गोष्टी शिकले. आणि वर्ल्ड वाईड आता 5,000 प्लस स्टुडंट आहेत. आणि आणखीन पुढे किती होतील माहित नाही. शिष्य वेगळे असतात, शिकणारे साधक वेगळे असतात, सगळ्यांना गायडन्स करत असतो. त्याचबरोबर क्रियायोगाचे योगी बनण्यासाठी किंवा त्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली जाते, क्रियायोग शिकवलं. अशी अनेक आध्यात्मिक प्रगती करणारे, जीवनाला गती देणारे अशा अनेक गोष्टी आपण शिकवत आले आणि इथून पुढेही शिकवत राहणार आहोत. मागे तो त्रिविक्रमाचा सगळा आदिमाता चंडिकेचा हात असतो सर. यामुळे आम्ही करू शकलो आणि गती दिलीये. याला माणूस चालत असतो, पण त्याला एक गती हवी असते, एक हवा हवी असते. ती द्यायचं काम असतं. तो मला परमात्मा, परमेश्वर नाद करत असतो. आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत या गोष्टी केलेल्या आहेत. आणि इतके सारे कोर्सेस उपलब्ध आहेत मराठी भाषेत आपल्या इथे. तर पुढचा एक प्रश्न घेऊ इच्छितो की तुमचे जे जे स्टुडंट्स आहेत, या ज्या ज्या लोकांची तुम्ही लाईफ ट्रान्सफॉर्म केली, तर त्यांचे काय फीडबॅक्स आहे, त्यांचे काय अनुभव आहे, काही गमतीशीर झाले, काही सिरियस केसेस होते जे तुम्ही हे केले, तर त्याच्याबद्दल सर डिटेलमध्ये सर सांगा. आपल्या इकडे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम घेऊन आलेले लोक असतात. कुणाचं डिवोर्स असतील, कुणाचं काय. आता एक साधा सिंपल होते. एक महिला होती, तिला डिवोर्स नव्हता घ्यायचा, पण नवरा खूप फोर्स करत होता, डिवोर्स पाहिजे पाहिजे. पण तिची अजिबात 1% इच्छा नव्हती. आपण रेकीमध्ये सती सिम्बॉल बद्दल माहिती सांगत असतो लेवल 4 मध्ये. ते मी शिकवलेलं होतं त्यांनी त्याचा वापर केला बघ. त्या दोघांचा अजिबात काळी मात्र जुळत नव्हते. ब्राह्मण काकाने सांगितलेलं ह्यांचं लोकांचे 36 गुण जुळवायचे प्रयत्न असतात, त्यांचा एकही गुण जुळत नव्हता. नात्यात असल्यामुळे लग्न केलेलं, पण त्यांचं इतकं असर पडतं अक्षरशः त्या रेकीला. आणि ते मलाही सांगत असतात, खूप छान चाललंय आमचं जीवन. हे झाला एक रिलेशनशिप इश्यू आणि सगळ्याच नात्यामध्ये उपयोगी येत. दुसरा इश्यू होतो सर, आपल्या जीवनामध्ये सारखी नकारात्मकता लोक भेटतात, नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात, किंवा स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, डिजिटल काम, अनेक प्रकारचे अशी लोक येतात. इंजिनियर असतील, डॉक्टर्स असतील, अशा लोकांना खूप म्हणजे टेन्स बी असतो, कामही खूप वेळ करावे लागतात. IT वाली लोक असतील किंवा अनेक क्षेत्रात काम करणारी लोक असतील, जे खूप डिप्रेशन, सेल्स वगैरे असतात. आणि बाकीच्याही सर्वसाधारण लोकांनाही असतं कशात नाही कशात, किंवा आजाराने त्रस्त झालेली, खूप त्रास झालेली, याही लोक बाहेर पडत असतात. मी जसं तुम्हाला एक ते उदाहरण सांगितलं, असंच एक व्यक्ती होता, एक ऍक्सिडेंट झालेला आणि त्यानंतर पुन्हा असं बसत बसत मोबाईल पाहत माझा त्याने कोर्स जॉईन केला. तर आमचा कोर्स जॉईन केल्यावरती 1 महिना डॉक्टरनी सांगितलं 6 महिने लागतील हाड जुळायला. त्याचा अवघ्या 2 महिन्यामध्ये सर हाड जुळला आणि तो व्यवस्थित काम करू लागला. हे फक्त कशामुळे सिद्ध झालं, एक थेरपी का होईना म्हणून बघितलं, तो शिकला म्हणून. तो अजिबात मानत नव्हता. काय असतं हे, कुठलं असतं हे, कशाचं काय असतं. आज 30 लोक इथून तिकडं दुनियात, इथं बसला तर अमेरिकेत कुठला खंड, जात, प्रदेश, स्थितीचा विचार न करता कुठेही हिलिंग देऊ शकता, इतका त्यांचा वापर होतोय. आणि असेच अनेक विद्यार्थी होते. एक विद्यार्थी होता, त्याच्याकडे काही जॉब वगैरे काय नव्हता, खूप कटाळलेला, वय बी त्याचं हे चाललेलं निघून, काय करायचं काय नाही. तर
त्याच्यात स्किल म्हणतं ना डेव्हलप होतं, काय नाही काय ते पुढे घेऊन जातं, त्यातलं स्किल डेव्हलप झालं. मग तो असेच वेगवेगळ्या प्रकारचे क्लास 9वी-10वीचे असतील किंवा इतर वर्गाचे घेऊन तो स्वतःचाच खूप चांगला अर्निंग करतो. अशा अनेक गोष्टी आहेत रेकी देते. जनावरं असतील, एक गायी खूप आजारी पडलेली आणि तिचं काय उपचार कळतच नव्हतं नेमकं काय होतंय काय नाही. मग नंतर कळलं की तिथं कोणीतरी काहीतरी फोडलंय लिंबा ते काय ते लोक करत असतील. त्यांना सांगितलं की त्याला प्रॉपर गायीला रेकी द्या, तिचा ओरा वगैरे क्लीन करा. तिथं गायीसाठी तिचा वापर झाला, गायीचे प्राण वाचले. मग असेच कुत्रे असतील. आपल्या शेतात जरी अन्नधान्यावरती किडे पडले, रेकी दिले तरी निघून जातात सर. आणखी काय सांगू सर. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत माणसासोबत रेकी काम करते. आणि सूक्ष्म स्तरावरती गेला तर सगळ्या 7 बॉडींवरती रेकी काम करत असते. जेवढं तुम्ही बोलाल ना तेवढी रेकी हेल्प करत असते. तुमचं जेवढं मन पोचतं लांब, जेवढी बुद्धिमत्ता विस्तृत, तेवढी रेकी तुम्हाला मदत करणार आणि जीवनाला कलाटणी देणार. मग तिथे विचार नाही करत की हा काय आहे काय नाही, सगळं फक्त प्रामाणिकता पाहिजे आणि करण्याची जिद्द. तुम्हाला रेकी काही मिळणार देणार, काही पाहिजे ते देणार तुम्हाला. हे पाहिजे ते पाहिजे सगळं चांगल्या गोष्टी जे की तुम्हाला फायद्याच्या आणि उचित आहे त्या. चांगले चांगले अनुभव होते. अजून तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले, यस, लोकांना ते आवडतील, लोक कनेक्ट करू शकतील त्याच्याशी. सर, एक पुढचा प्रश्न आहे की तुम्ही नुसतं मराठीतच रेकी शिकवता का? तुम्ही जसं म्हटलं वर्ल्ड वाईड मध्ये तुमचे स्टुडंट्स आहे. अगोदर मी सगळ्यांनाच रेकी शिकवायचं. कसं होतं, बाहेरचे टायमिंग्स वेगळे असतात. त्या टायमिंग्स मी हिंदी लोक असायची, म्हणजे हिंदी भाषा बोलणारे, काही इंग्लिश बोलणारे असतील, मराठी. आणि बाहेर जेव्हा वेळ यायचा रात्रीचा खूपच टायमिंग जायचं. त्यामुळे मी काय केलं, कालांतराने काही 1-1.5-2 वर्षानंतर ते बंद केलं. आता फक्त मराठी भाषेतूनच शिकवत असतो आणि पूर्ण काय जे ज्ञान देतो मराठी भाषेतूनच देतो. त्यामुळे माझं टाइमही शेड्यूल राहतं, लोकांशी कॉन्टॅक्टही राहतं आणि मला माझ्या वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत त्याकडेही जास्त लक्ष देता येतं आणि ऑफलाईनच्या गोष्टीही त्या पद्धतीने करता येतात. ते सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या, त्याला एक मॅनेज करण्यासाठी थोडंसं मी हे केलं. आता फक्त जस्ट मराठीमध्ये शिकवतो आणि म्हणजे सगळ्यांना मराठी ग्रामीण भाषेत, एकदम बोली भाषेत, लहान मुलाला जसं शिकवतात तसं शिकवणार. ते वरती तुम्हाला एकदम हाय याच्यावरती घेऊन जाणार. बेसिक टू ऍडव्हान्स, अर्ध्या चंद्रापासून पूर्ण वाचन, अख्खी ओळ तुम्ही वाचून बोलाल इथपर्यंत तुम्हाला परफेक्ट ज्ञान देतो. आणि बोर्डाची जशी परीक्षा पास होता ग्रॅज्युएशन, त्या पद्धतीने तुम्ही एक परफेक्ट व्यक्ती बनता याची खात्री देतो मी. आपल्या याचे रेकीचे अनुभव जर म्हणाल सर, तर मला बरेचसे आठवत नाही. पण त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी आपला युट्यूबला चॅनल आहे. तुम्ही जर बघितले तर की विद्यार्थ्यांचे अनुभव, एक से बडकर एक अनुभव अपलोड केलेले, मी नक्की तिथे पाहू शकता. आणखी मदत मिळेल तुम्हाला, ते कन्फ्युजन दूर होतात. गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ब्लॅक मॅजिक, नेगेटिव्हिटी या जादू टोना जे आपण म्हणतो, का रेकी यांनाही हे करते, दूर करते, अजून कशी? आता बघा, आजकाल खूप ऐकायला मिळतं बघा, कुठं जादूटोणा, भूत लागणे, कोणी काय करणे, कुणाचं तरी वाईट थॉट टाकून हे करणं. तुम्हाला तरी पाणी दिले की पोटात दुखून दे आणि पाणी ह्याला दिलं की तुम्हाला त्रास होतो त्याला. कुणाच्या घरात भांडणं झाली, ते जेवण ग्रहण केलं तरी तुम्हाला त्रास होतो. मी डायरेक्ट भुताख्याताकडे जायचंच नाही. पण हे इंटेन्शन टाकलं तर पाण्यावरती प्रभाव होतो, अन्नावरती प्रभाव होतो, हे विज्ञानाने सिद्ध केले. ते थोडस पूर्वकल्पना असावी, समजणाऱ्यांनाही समज. तसेच जसं स्केल असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू असते, प्लस मायनस, तसं या ह्याच्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जामध्ये देव सगळ्याला आशीर्वाद देत असतो. चांगल्या एनर्जीत वाईट एनर्जी. चांगली लोक काम करणारी, तामस तांत्रिक बी लोक आहेत, बरोबर. साधू संत आहेत, त्याचबरोबर इतरही आहेत ना. मग काही लोक कसं असतं, ग्रामीण भाग किंवा शहरी किंवा कोकणात देवदेवस्की पद्धत असते. कोणाचं तरी वाईट करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी, त्याच्यावरती असं असं होऊ दे, त्याचं ते वाटोळं होऊ दे, फलानं काय म्हणत असतील ते. त्याचप्रमाणे भूत असतील किंवा एखादा सोल त्याच्या मागे फोडणं असेल. त्याचप्रमाणे जादू टोणा, बाहुल्या काळ्या, तुम्ही काळूबाईला बघत असाल किंवा इतर ठिकाणी बाहुल्याला टाचण्या वगैरे टोचतात ठेवतात किंवा फोटो घेतात, त्याला टाचण्या टोचून टाकून देतात. हे असे जे सायकिक अटॅक केले जातात, हे लेवल 4-3 मध्ये शिकवलं जातं. ह्या सायकिक अटॅक पासून वाचता तर येतं तेव्हा हे काढताही येतात. आम्ही रेकीच्या लेवल 3 मध्ये असले सायकिक अटॅक काढून ते काढायला शिकवतो. त्यासाठी कोणी काय केले त्यामध्ये हेही समजते की कोणी केले तुमच्यावर आणि हे काढायचे कसे आणि काय पाहिजे कशासाठी आणि हे कसं काय, हे अनेक लोक करत असतात. मग ते आपण रेकीच्या माध्यमातून सायकिक सर्जरी असेल तिचा वापर करून आपण या गोष्टी रिमूव्ह करतो. त्यांना सायकिक शील्ड दिलं जातं प्रोटेक्शनसाठी, तेही बनवत असतो.
अशा एका व्यक्तीमध्ये 5 सोल होते. सुरुवातीच्या लेवलला सुरुवात केली होती सर. एकदम ते ॲबनॉर्मल सारखं व्यक्ती होतं. फ्रीचं सेशन घेतो आम्ही रेकी हिलिंगचं, किंवा इतर हिलिंग असतील माझी, लोकांना मदत करायचो, ऑनलाईन करतो अजूनही आम्ही. तर त्यामध्ये 5 सोल होते. 5 आवाज निघायचे एकसारखे. ऐकणाऱ्यांना वाटायचं साऊंड काय इको वगैरे होतोय का? मलाही तसंच वाटलं सुरुवातीला, की आपलं काय ऑनलाईन आहे, काय बिघडलंय का? जेव्हा ते पाहिली गोष्ट, तर लगातार त्यांना 4 दिवस हिलिंग दिली वेगवेगळ्या प्रकारची. त्यांचे ते आपण पर्सनल लेव्हलवरती आपल्या स्टुडंटला मदत करतो. आता तसा वेळ मिळेल तसं करतो आणखीनच. इतरांनाही करत. तर त्यांचे ते 5 सोल रिमूव्ह झाले सर. तुम्ही ऊर्जेचा जर वापर केला तर खूप काय, ते आज खूप चांगले जीवन जगत आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीची घाटामध्येच गाडी बंद पडली. रात्रीची वेळ होती, अमावास्या होती. त्यांना अशी एक काळी आकृती पुढं अशी दिसायची, आणि गाडीचं स्टेअरिंगच लॉक केलं त्यांच्या. आणि त्यांना जर गाडी म्हणजे चालू होईना, काय झालं बघा, उतरले खाली त्यात महिला, त्यांची फॅमिली वगैरे. काय करायचं. आणि एक व्यक्ती रेकी शिकलेली, त्यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते रेकीवाल्यांना बऱ्यापैकी, कारण ते एनर्जीशी कनेक्ट असतात सर. त्यांना असं फील व्हायला लागलं की कसं तरी असं निगेटिव्ह आहे. मी त्यांच्यावेळी टेक्निक शिकवलेली होती, काय करायचं असतं काय नाही तसे. मग त्या टेक्निकचा त्यांनी प्रोटेक्शन शील्ड तर घेतलेलंच, पण त्या प्रोटेक्शन शील्ड मध्ये गाडीवरती ते काय आलं नाही, मग जास्त काय हार्मफुल ऍक्सिडेंट वगैरे झाला नाही. पण ते जे काय पुढे घडणार होतं ते त्यांनी थांबवलं. त्यावेळी त्यांनी तिथल्या जागेला असेल, त्या गाडीला, त्या व्यक्तीला रेकी दिली, त्या सिम्बॉल प्रतीकांचा वापर केला, आणि तिथून ते सही सलामत पुढे गेले. त्यांची बिघडलेली गाडी, डायकोमेव सिम्बॉलचा वापर शिकवतो आपण लेवल 3 मध्ये, त्याचा वापर करून ती गाडी चालू झाली. त्यानंतर पुन्हा कुठं बंद पडली नाही. त्यांनी जाऊन कुठं दाखवली, म्हणजे दुकानात, गॅरेजला, इथं काय प्रॉब्लेम आहे, तिथले काहीच प्रॉब्लेम नाही. ते झालं होतं तिथल्या एनर्जीमुळे. ती एनर्जी रेकीमुळे, फक्त प्रोटेक्शन शील्ड आणि रेकीच्या वापरामुळे त्यांचं काही हार्मफुल करू शकली नाही. नाहीतर कदाचित काहीतरी विपरीत काहीतरी घडलं असतं त्या रात्री त्यांच्यासोबत. मी अनेक अमावस्येच्या घटना ऐकत असता, अनेक जाणत असता. असा एक अनुभव आहे. त्याचप्रमाणे गाडी, पैसा, नोकरी कोणाला मिळाली, तर कोणाला इच्छा पूर्ण झाल्या, कोणाचे रिलेशनशिप चांगले होत असतात. खूप अनुभव आहे, त्यामुळे युट्यूबला टाकत असतो, देत असतो, लोकांना ऐकवायला सांगत असतो, की वापर जर केला, अनुभव जर घ्यायचे असेल तर शिका आणि मग घ्या. आपण असे सांगून ते अनुभव नाही. देवाची भक्ती केल्याशिवाय देव काय समजत नाही. मेडिटेशन केल्याशिवाय मन शांती नाही, आणि रेकी शिकल्याशिवाय त्याचे उपचार तुम्ही जाणून घेऊ शकत. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टी आपल्या समोर येतील. सर, गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही सांगितलं की तुम्ही मराठी भाषामध्ये शिकवतात, खूप सारे तुमचे कोर्सेस आहे. अजून तुम्ही सांगितलं की खूप निम्न फीस झाली, खूप कमी फीस मध्ये तुम्ही शिकवता. तर सर, तुमचे जे कोर्सेस आहे, काय काय कोर्सेस आहे, कितीपासून चालू होतात? अजून मराठी भाषेचं मी म्हटलं की किती, असं काही दिवसापर्यंतचे आहे कोर्सेस आहे? अजून जी तुम्ही म्हटलं की एकदम कमी फीस मध्ये आहे, तर सर याच्याबद्दल प्लीज डिटेलमध्ये माहिती द्या. येस. तर पहिले फ्रीचेच कोर्स सांगतो. कुंडलिनी ऍक्टिव्हेशन हा फ्री प्रोग्राम असतो आपल्याकडे, पूर्णपणे 3 दिवस फ्री असते. नंतर एक फ्री हिलिंग असतात, आपण सॅटर्डे किंवा संडेला ठेवत असतो, सॅटर्डे बऱ्यापैकी. तर अच्छा. फ्री उपचार दिले जातात लोकांना ऑनलाईन, जिथे ज्यांना गरजेचं आहे. नाव गाव काही विचारत नाही, बस बसा म्हणतो आणि ते उपचार करत असतो. लगातार शनिवारचे असतात. त्याचप्रमाणे रेकीचे सेशन असतील आपले, वर्षामध्ये भरपूर वेळा फ्रीचे रेकीचे सेशन होतात. त्यामध्ये आपण लगातार शिकवत असतो रेकी फ्रीमध्ये, लेवल 1चे, आणि मोफत दीक्षाही दिली जाते त्याची, आणि तोही प्रोग्राम आहे. त्याचप्रमाणे बाकीचे सेशन असतात, फ्री रेमेडीज असतील, लिंबाचा कसा उपयोग करावा, मिठाचा, तशा अनेक गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी, त्या जीवनात कसा उपयोग केला जाईल, हेल्थ रिलेटेड असेल, बाकीच्या अडचणींच्या रिलेटेड असेल, ह्या समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाय दिले जातात. त्याचप्रमाणे हे झालं फ्रीचं. त्याचप्रमाणे रेकी हा कोर्स आपण शिकवतो, 3 महिन्यांचा असतो, आणि अतिशय नॉमिनल फी घेत असतो, जे की 3 महिन्याची फी काहीच नसते. त्याचबरोबर थर्ड ऍक्टिव्हेशन असते. त्याचप्रमाणे आपले लामा फेरा असेल, हिप्नोथेरपी असेल, चालू होणार आहे ते पुन्हा, आणि आकाशिक रेकॉर्ड असतात, जे तुम्ही म्हणता ना की तुम्हाला ऍस्ट्रोलॉजीच्या रिलेटेड, जसं तुम्ही बघता पत्रिका वगैरे, तो कोर्स आपण 30 दिवसामध्ये लोकांना कुणाचा चेहरा बघूनही अख्खी त्याची कुंडलिनी सांगता येते, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हिलिंग देता येते. आकाशिक रेकॉर्ड सारखा कोर्स, योगिक हिलिंग टेक्निक, जगातलं सगळ्यात फास्ट हिलिंग टेक्निक आहे. जसं थॉट विचार करा की हिलिंग तुम्हाला मिळून जातं. असे हिलिंगचे काही काही प्रकार आहेत, ते हिलिंगचे प्रकार शिकवले जातात. करुणा रेकी असेल,
आणि वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी असेल, अंकशास्त्र असेल, त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र शिकवतात, केपी ॲस्ट्रॉलॉजी शिकवली जाते आणि छोटे मोठे रेमेडीचे नॉट मॅजिक म्हणजे जसं की आपण ताईत कसे बनवायचे, लोकांना ताईत बनवायचे काय कुतूहल असतं, मंत्राचा वापर कसा करायचा, मंत्र कसं सिद्ध करायचं, एखाद्याला योगी व्हायचंय, क्रियायोग कोर्स असतो आपला. असे अनेक आता जेवढी नावं घेईल तेवढी कमीच पडतील सर. असे खूप सारे कोर्सेस आहेत आणि मीही स्वतः टीच करतो. माझे सहशिक्षक असतात, तेही ते शिकवत असतात. त्यामुळे खूप मोठं मोठं असं मराठी भाषेच्या ह्याच्यामध्ये भांडार बनवलेलं आहे. नक्कीच सुंदर आहे आणि लोक याला खूप सुंदर प्रतिसाद देत आहेत. सर तुम्ही आता सांगितलं की रेकी लेवल 1 तुम्ही याच्यामध्ये शिकवता, फ्रीमध्ये शिकवता. तर सर रेकी 2 मध्ये काय असते, त्याच्यामध्ये काय सिम्बॉल पण तुम्ही काही काही सांगितले. तर मग ते काय सिम्बॉल असतात रेकी 2 मध्ये, अजून रेकी 1 मध्ये काय अंतर आहे, अजून हा पहिला कोर्स जो रेकी 1चा आहे तो फ्रीमध्ये, सेकंड कोर्स तर त्याची काय फीस आहे, या त्याच्यामध्ये काय सिम्बल्स वापरता, या काय असते त्याच्यामध्ये, सर याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. हो, नक्कीच. मला खूप आवडला हा प्रश्न तुमचा. सिम्बल बद्दल प्रत्येक जणांना कुतूहल असतं. रेकी सिम्बल्स म्हणजे काय? पहिल्यांदा प्रतीक आणि सिम्बल याचा अर्थ समजून घ्या. जसं आपण एबीसीडी मध्ये ए काढायला शिकतो. ए च्या अगोदर ए म्हणतात हे माहित होतं का? एक आकार होता ना, भूमिती आकार. त्याला आपण ए म्हणायला लागलो. जसं बी सी डी, घरासमोर रांगोळी काढतो आपण, बरोबर, डिझाईन्स काढतो. गणपती खाली स्वास्तिक काढतो गणपती ठेवताना. तसंच रेकीमध्ये चिन्ह आणि सिम्बॉल्स म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीत प्रतीक म्हणतो ते असतात. त्याचा जर तुम्ही वापर केला ठराविक गोष्टींवर, ठराविक लोकांना की ठराविक गोष्टींना हील करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीमध्ये पाण्यापासून अन्नापासून सगळ्यापर्यंत, तर आपल्या जीवनामध्ये पटकन कामं होतात. जी का पहिल्या लेवलमध्ये तुम्हाला जे वेळ लागायचा ती कामं कमी वेळेमध्ये होतात. त्याचप्रमाणे यामध्ये चोकोरे सिम्बॉल असेल, त्याला आपण लाईट सिम्बॉल म्हणतो, स्पिरिट किंवा खूप पॉवरफुल सिम्बॉल, व्हाईट लाईट म्हणतो, प्रकाश देणारा. हा सिम्बॉल जर तुम्ही यूज केला हिलिंग करत असताना सेकंड लेवल, तर तुमची हिलिंग कुठल्याही मल्टिपल लेवलवरती होते, अनेक कारणांवरती होते. तुम्ही सगळ्या कारणासाठी याला हेल करू शकता. जसं आजारी माणूस असेल, कुणाचे काय प्रॉब्लेम चालू असतील, कुणाला काय बाहेरचा त्रास होतोय, नजर लागली असेल, नजर दोष काढायचे असेल, किंवा डोकं दुखतंय, विश पूर्ण करायची आहे, अनेक गोष्टी, लहान मुलांना ताप आलाय लगेच तो वापरला तर लगेच फरक पडतो. अशा अनेक मल्टिपल लेवलवरती बोलायला गेलं तर एक एक तास, दीड दीड तास लागतो या सिम्बॉल बद्दल, एकाच सिम्बॉल बद्दल माहिती सांगाय आणि कुठं वापरू शकता, कसा वापरू शकता. तर या सिम्बॉलचा वापर केला तर खूप फायदा होतो. हा मॅन्डेटरी वापरावाच लागतो. सेहेकी सिम्बॉल असतो, कुणाचे वेड्याचे झटके येत असतील, मेंटली स्थिर नसेल, किंवा अनेक डोक्यामध्ये अनेक विचार येतात, एक कामावरती लक्ष नाही, चंचलता असते, अभ्यासात लक्ष देत नाही, मोबाईल ऍडिक्शन असेल, दारूचं व्यसन असेल, किंवा इतर ऍडिक्शन असतील कुठलेही, मग कुठं बाहेरचे काय त्रास किंवा नाद लागले असतील, म्हणतो ना आपण अफेअर्स वगैरे, अमुक, तर या सगळ्यातून बाहेर काढण्याकरता मेंटल सिम्बॉल स्टेबल करतो, बाहेर काढतो त्या व्यक्तीला, त्याच्या आयुष्याला कलाटून देतो. ब्रेन खूप चांगला ऍक्टिव्हेट करतो, तो लेफ्ट आणि राईट ब्रेन वरती काम करतो. आणि मुलांचं असेल किंवा इतर मोठ्या व्यक्तींचं असेल, ब्रेन खूप शार्प करतो आणि वाईट वाईट विचार डिलीट करतो आणि चांगले चांगले पॉझिटिव्ह विचार शिफ्ट करायचं काम करतो. आणि हा अफर्मेशन देतानाही वापरला जातो. सिम्बॉल खूप पॉवरफुल आहे. त्याला सेहेकी, आता ही जॅपनीज भाषेत सेहेकी नाव आहेत, आता चोकोरे सेहेकी, रांगोळीची असली कुठे नावं असतात कसं म्हणतात. हे बघा की रेके हा जापनीज शब्द आहे बाबांनो, आणि ते आपण तेच नावं घेत असतो, चोकोरे सेहेकी जापनीज शब्द आहे. बाकी सगळं ते हस्तविद्या, अश्विन विद्या तुम्ही म्हणू शकता त्याला मराठीत आपल्या. तर असं त्याचप्रमाणे होन्शा योशी सिम्बॉल आहे. या सिम्बॉलचा वापर केला ना तुम्ही, इथून अमेरिकेत असाल, भूतालात असाल, पाताळात असाल, आकाशात असाल, फक्त माणूस माहिती पाहिजे, ती सिच्युएशन माहिती पाहिजे किंवा त्या व्यक्तीचा त्रास माहिती पाहिजे, तुम्ही कुठंही त्याला हील करू शकता. तुमचे भूतकाळातले प्रॉब्लेम झालेले, त्याची क्षमा प्रार्थना, त्याचे कर्स किंवा त्रास होत आहेत ते दूर करू शकता. भूतकाळात पास्ट लाईफ मध्ये जाऊ शकता, तुमचा पूर्वजन्म काय होता, कुठं जन्मला होता, काय खात होता, काय पित होता, काय पाप केले, काय पुण्य केले, हेही बघता येतं. फ्युचरमध्ये तुमच्या जीवनात चांगल्या घटना घडवण्यासाठी तो सिम्बॉल उपयोगी येतो. जसं की फ्युचरमध्ये, इन फ्युचर, जसं की तुम्हाला सकाळी लवकर उठायचे, तुम्ही अलाराम सेट केला, तो वाजला, तुम्ही उठला, तसं तुमच्या आयुष्यामध्ये चांगले इव्हेंट पाहिजेत, चांगले काहीतरी बदल पाहिजेत, फ्युचर बेटर आणि लाईट आणि एकदम ब्राईट व्हायचे, तर त्यासाठी तुम्ही त्या सिम्बॉलचा वापर करू शकता. इथं बसून
जगातल्या कुठल्याही ठिकाणी पातळीवर तुम्ही एअरफेस मध्ये जा, कुठल्याही ह्याच्यामध्ये असा, विमानात असा, जमिनीवर गाडी, बैलगाडीत असा, नाही तर घोडागाडीत असा, नाही तर कुठल्याही गाडीत असा, अक्षरशः तुम्ही जिथं तुमची बुद्धी पोहोचते तिथपर्यंत तुम्ही हील करण्यासाठी आणि तिथं तो सिम्बॉल पोहोचून काम करत असतो आणि त्याला हिलिंग पुरवत असतो, त्याचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आमच्या इथे एक मॅडम आहे, त्यांचा जावाई फॉरेनला आहे, त्याला खूप मेंटली त्रास आणि शारीरिक त्रास व्हायचे, पण अनेक उपचार केले तिथे, तिथे काही त्यांना रिलीफच मिळत नव्हती. मग त्यांनी इथून रेकी शिकत असताना माझ्यासोबत त्यांनी त्याचा वापर केला, तर त्यांना रिलीफ मिळाली आणि त्यांच्या बरोबर जे आता प्रॉब्लेम होत होते अगोदर, ते आता होतच नाहीयेत. बऱ्याच जणांची गुडघे दुखी, सांधे दुखी असले तर सहज पद्धतीने सोपे झालेत. म्हणून म्हणतो मी, सांगताना तीनच शब्दात सांगतो: आध्यात्मिक प्रगती करेल, शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, कारण हे शरीराचे लेवल ओव्हर आहेत, व्यक्तिगत स्तरावरती आणि इतरांनाही मदत मिळेल. मग तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल होतील. हे असं रेकीचं आहे. छान, खूपच छान. तर तुम्ही जसं बेसिकली सांगितलं, अजून त्या कॉम्प्लेक्सिटी पर्यंत रेकी आपल्याला मदत करू शकते. रिअली दॅट इज रिअली व्हेरी व्हेरी गुड. अजून खरंच तुमच्याशी आता बोलताना मला एक वस्तू अजून जाणवली की यस, तुम्ही ज्या डेप्थ मध्ये शिकवता, अजून ज्या सिम्प्लिसिटीने शिकवता, तर लोकांना, स्टुडंट्सला तुमच्याशी काय म्हणा की ती विद्या घ्यायला, ग्रहण करायला खूप आवडत असावी. सर, एक अजून एक मी प्रश्न विचारू इच्छितो की रेकी, इडा, पिंगला, सुषमा नाडी, या जसं आपण म्हणतो की कुंडलिनी ऍक्टिव्हेशन म्हणतो, आजकाल रेकी बद्दल यालाही खूप जोडलं जाते. तर काय कनेक्शन आहे, कसं काय कुंडलिनी याच्यामध्ये आली, या काय चक्रांचंच आहे ते, की काय सर रेकी अजून जी आहे आपली सुषमा नाडी म्हणा, इला पिंगला म्हणा, याच्याकरताही वेगळे वेगळे व्हिडिओज भरपूर आजकाल येतात, तर याच्याबद्दल सर माहिती द्या. मुळतः रेकी वेगळी आहे आणि कुंडलिनी जी एनर्जी असते, जी शक्ती असते, ते समजून घ्या वेगळी आहे. कुंडलिनी शक्ती वरून वरती जाते, एनलाइटमेंट कडे घेऊन जाते, आणि शिवशक्ती वरून खाली चक्रांमध्ये येते. त्यामुळे पहिले हे मनातलं कॉन्फ्लिक्ट काढा की त्या दोन्ही शक्ती एक आहेत, स्त्री एनर्जी आणि पुरुष एनर्जी. तुम्ही अर्ध नारेश्वर शंकराचं रूप पाहिलं, हा फरक समजून घ्या. आपलं इकडचं शरीर काय आहे, डाव्या साईडचं आणि उजव्या साईडचं काय. इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी जेव्हा दोन स्त्री आणि पुरुष एक होईल तेव्हा काय होईल, धरून चला एकत्र ह्युमन, एक ह्याच्या न्यूट्रल नजरेने बघा, पूर्ण मानव जात, आपण मानव म्हणून बघूया, ते एक रूप होतील ना, तेव्हा काय होतं, सुषुम्ना चालू होते. म्हणून आपल्या डाव्या भागाची जी नाडी असते ती इडा असते आणि इकडची सुषुम्ना असते. इकडची जेव्हा चालते तेव्हा जीवनात खूप चांगलं आणखीन चाललेलं असतं आणि इकडची बॅलन्स लागते त्यासोबत. पण एक खूप चांगली आणि एक खूप हे, तर ही चालू असेल राईट साईडची पिंगला, तर खूप रागीट माणूस, खूप हायपर असतो, खूपच डिस्टर्ब असतो लाईफ मध्ये, सगळ्याच डिसिजन तर चुकतातच सगळ्याच गोष्टी. जेव्हा ह्या नाड्या चालू व्यवस्थित, ह्यातले ब्लॉकेज निघतात रेकीद्वारे, 7 चक्रांमध्ये असतात, स्पाईन मधूनच ह्या नाड्या वरती खाली जात असतात. इकडचं नाक, इडा नाडी, पिंगला नाडी आणि मध्ये सुषुम्ना नाडी. ती जी येऊन नाडी मिळते ना, इथे मिळते आपल्या त्रिनेत्रामध्ये. जेव्हा ह्या त्रिनेत्रामधून चालाय, म्हणजे जेव्हा तिचं चालाय सुरुवात होते, हड चक्रापासून आपल्या अनाहत पासून वरपर्यंत सुषुम्ना नाडीतून, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अनेक बदल करायला होतात. ही कधी प्रक्रिया होते, जेव्हा तुम्ही रेकी शिकता, दीक्षा घेता, त्यावेळी ह्या नाड्या क्लिअर होतात. मी सांगितलं होतं 7 चक्रांवरती आणि रेकी ओरावरती काम केले जाते. इडा, पिंगला, सुषुम्ना चक्र याशीच रिलेट करत असतात सगळे. चक्र म्हणजे काय, गुच्छासारखं फुलांचे, आपण असं गुच्छ किंवा एखादं विणकाम करतो, असे आडवे तिरवे दोरे ओवतो आणि एक मध्ये असा गोळा तयार होते, कळतच नाही कुठे कुठं गेले काय. अशाच पद्धतीने आपली चक्रांची कॉम्प्लिकेशन्स असतात, त्यामध्ये अनेक पद्धतीने काय काय झालेलं असतं, अडथळे निर्माण झालेले असतात. आणि मग हे अडथळे दूर होत तसे होऊ लागतात दीक्षेनंतर, तसे तसे इडा, पिंगला, सुषुम्ना नाडी कार्य करतात आणि त्यामध्ये आपल्यामध्ये जीवन प्रवाह किंवा जीवनशक्ती, प्राणशक्ती चांगल्या प्रकारे फिरते आणि आपले सगळे प्रॉब्लेम दूर होतात. त्याबरोबर आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते. आणि ही नाडी जेव्हा तिन्ही व्यवस्थित ऍक्टिव्हेट होतात, शिफ्ट होत असताना, तर याचा प्रभाव आपल्या जीवनावरती सगळीकडेच होऊ लागतो. पण इडा, पिंगला, सुषुम्ना नाडीचा संबंध रेकीशी जरूर आहे आणि ह्या वरची शिवशक्तीला कुंडलिनी शक्तीपर्यंत पोहोचवतात. याचा अर्थ ते जागृत नाहीत करत, हेही सांगतो. कुंडली शक्तीपर्यंत पोहोचवून तिचाही ताकद असतो ना, बळ, हे आपल्याला मिळवून 2 शरीर व्यवस्थित होतात, इडा आणि पिंगला, म्हणजे उजवं शरीर, डावं शरीर, उजवा भाग, डावा भाग, त्रि एनर्जी आणि पुरुष एनर्जी. आणि ह्याच्या संगमातून जी सुषुम्ना नाडी चालू होते, त्याचा जीवनावरती एक सकारात्मक परिणाम होतो आणि हे रेकीद्वारे होतं
जीवनातले सगळे अडथळे दूर दूर व्हायला लागतात. चक्रातली सगळी दुर्गंधी निघायला लागते. मग ती अनेक मार्गाने निघते रेकीच्या आणि मग जीवन सुधरवू लागतं. तर कुंडलिनी शक्ती घ्या. कुंडलिनी शक्ती मूलाधारच्या त्या खाली बेसमध्ये असते. अर्धे आपण 3.5 वेटोळं घातलेली असते देवी शक्ती. ती एक तर कोणीतरी गुरुने जागृत करावी लागते. एक आध्यात्मिक व्यक्ती असा असावा लागतो जीवनामध्ये गुरु म्हणून. तो जेव्हा यावरती काम करतो, शक्तिपात प्रदान करतो, देत असतो, त्यानंतर ही शक्ती जागृत होऊन वरच्या प्रवासाने आपल्या तिला म्हणतात कुंडलिनी शक्ती. ही लाईफ एनर्जी असते आणि ही लाईफ एनर्जी प्रत्येक चक्रांना त्याचं बरेच आहार विहार आचार विचार जसे मूलाधार चक्राचे गुण आहेत तसे प्रत्येक चक्राच्या पाकळ्याने त्याचे गुण आहेत ते क्लिअर करत करत वरती येते. मग माणूस आत्मसाक्षात्काराच्या दिशेने जातो आणि वर शिवशक्ती असते, खालून कुंडलिनी शक्ती. जेव्हा दोन्ही एक होतात तेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार दिव्य अनुभव म्हणजे ऐकलं असेल तुम्ही, एक माहितीसाठी सांगतो की जो आनंद गगनात मावत नाही तुमच्या आयुष्यात कधीतरी झालेला असतो ना, असा आनंद कायम राखणारी शक्ती असते ती ही कुंडलिनी शक्ती असते की तुम्ही विचार 24 तास आनंदामध्ये असता. 24 तास तुमच्यामध्ये असा आनंद असतो. जसं फुल जसं चाफा जसा सुगंध देतो, मोगरा झेंडूचा जसा सुगंधित वास येतो, तसं त्याचं जीवनात असा आतून चाललेल्या गोष्टी असतात. तुम्ही काहीही करू शकता. आजकाल लोक रिद्धी सिद्धीच्या मागे लागतात. त्या मागे न पडता एक आध्यात्मिक स्थितीच्या मागे जा, खूप प्रगती होईल. एक रेकीतला आणि यातला खूप मोठा फरक आहे. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. रेकी चक्रांमधले ब्लॉकेज काढते, अडथळे दूर करते, ओराला क्लीन ठेवते, ओरावरती काम करते आणि त्याचा परिणाम अख्ख्या आपल्या संपूर्ण जीवनावरती होतो. जेव्हा आपण रेकी घेत असतो, मागून युनिव्हर्सकडून घेत असतो आणि सपोज कोणाला तरी पास करतोय, आपण फक्त माध्यम आहे. जसं डॉक्टर औषधाची बाटली घेतो, इंजेक्शन मध्ये भरतो आणि इंजेक्शन देतो. इंजेक्शन मधलं हे माध्यम आहे. डॉक्टरच प्रेस करणार आहे तिथं औषध पोहोचवणार आहे, नाडीतून मग ऑटोमॅटिक सगळीकडे आपल्या शरीराला पोहोचणार आहे. तसं आपण फक्त रेकीला सांगत असतो, देव काय करायचं ते उपचार घेत पाठवत असतो, जिथं पाहिजे तिथं पोचवत असतो. रेकीला सेल्फ इंटेलिजन्स आहे. तुम्ही जरी नाही म्हणला, कुठं राहून गेलं कमांड देताना एखादी त्या रेकीची, तरी सुद्धा रेकी तिथे जाऊन काम करतेच हो. तिला इंटेलिजन्स आहे, ती देवाची एनर्जी, देवाला आपल्यापेक्षा जास्तच नॉलेज. त्यामुळे त्या गोष्टीची चिंता करण्याची गरजच नसते. रेकी अनेक गोष्टींवरती व्यवस्थित काम करते आणि त्याचा आणि आपला फरक हाच आहे. कुंडलिनी शक्ती अलग आहे की तुमच्या ध्यान योग तप साधनेसाठी तुमच्या रिद्धी सिद्धीसाठी उपयोगी येते आणि ही आपण अनेक गोष्टींसाठी डायरेक्ट वापरू शकतो. एक तर ही विद्या तुम्ही पैसे भरून शिकत असता, अशी लगेच अगोदर कुठली 10-15 वर्षाची साधना नसते. त्यामुळे ह्या बऱ्यापैकी आपण बघतो आज अख्ख्या जगामध्ये म्हणाल तर पेड अँड लर्न असंच आहे. हा स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या विकासासाठी एक आध्यात्मिक चॉईस केलेली देवाच्या ईश्वराच्या कृपेनेच झालेली असते आणि लोकांच्या मदतीसाठी असंही तुम्ही घेऊ शकता. हरिओम. याबद्दल माहिती. सर तुम्ही कोर्सेस सांगितले, तुम्ही रेकी बद्दल सांगितलं, तर आता पुढे जे आहे, आता पुढचे काय काय आपण कोर्स, फ्री कोर्स आपण काय काय आता तुम्ही आहे आता डाऊन द लाईन, 1 मंथ डाऊन द लाईन, 2 मंथ डाऊन द लाईन, काय काय कोणते फ्री कोर्सेस येणार आहे आपले अजून, त्याच्याबद्दल थोडस डिटेल काय आहे, कोणते पेड कोर्स पण येतात आहे का, त्याच्याबद्दल सर सांगा. येस, ऑफकोर्स. सध्या आपले फ्री कोर्स रेकीचा चालू आहे. रेकीचा कोणीही लाभ घेऊ शकता, फ्री ऑफ कॉस्ट असतो आपला तो. दुसरा आहे कुंडलिनी ऍक्टिव्हेशन आणि तिसरं आहे कायमस्वरूपी हिलिंग फ्री असतं. ते शनिवारचं किंवा रविवारचं वेळेनुसार आपण देत असतो, झूम लिंक वरती ऑनलाईन घेतो. त्याचप्रमाणे इतरही सेशन असतात, आध्यात्मिक पठण असतात. आपले नवरात्रीमध्ये ग्रंथ पठण होतं, दत्त गुरुचरित्रांचं चरित्र पठण होत असतं दत्तगुरूंचा. आपण ग्रंथ अनेक प्रकारचे शिवलीला अमृत ग्रंथ असो, हवन असो, अभिषेक असो, अशा अनेक गोष्टी आपण घेत असतो. आणि याचा मेडिटेशन असतं, रात्र गुप्त नवरात्री असते, रात्र मेडिटेशन घेत असतो. शिवरात्रीला रात्रभर मेडिटेशन असतं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. त्यामध्ये अनेक गोष्टी चार्ज करून देत असतो, त्यांच्या लोकांच्या जीवन उपयोगी अशा अनेक गोष्टी असतात. यावरती आपण शिक्षण देत असतो, फ्रीमध्ये मेडिटेशन घेत असतो. पौर्णिमेचा दीक्षा शक्तिपात देत असतो, दीक्षेचे सेशन असतात. अशा अनेक गोष्टी फ्रीमध्ये घेत असतो. त्याचबरोबर आपले जसं रेकीचा जो कोर्स असतो संध्याकाळी 9:30 ते 10:30 किंवा दुपारी 3 ते 4 2 सेशन असे आपण ठेवतो. त्याचबरोबर कळा ऍक्टिव्हेशन आता येत आहे, आकाशिक रेकॉर्ड आत्ताच झालेला आहे, तोही योगिक हिलिंग अपकमिंग मध्ये आहे. अशा लामा फेरा हिप्नोथेरपी अपकमिंग मध्ये आहे.
त्याचप्रमाणे क्रियायोग अपकमिंग मध्ये आता तो चालू होईल लवकर. अशा अनेक कोर्सेस आहेत. ते ज्योतिषशास्त्र, वास्तू आहे चालू ऑलरेडी. आणखी नवीन ऍडमिशन ओपन होत आहेत. नक्कीच तुम्ही शिकू शकता. मुव्हिंग टू द लास्ट क्वेश्चन, अजून सगळ्यात महत्वपूर्ण प्रश्न, आपण कोणत्या देवाला आपण सगळ्यात जास्त मानतो ते हे म्हणा, की आपण कोणत्या गुरुच्या सानिध्यामध्ये आपण हे सगळं शिकलेले आहे, अजून त्यांची जी विद्या ही आपण सगळ्यांना देतो. सर याच्याबद्दल सर एक लास्ट मेसेज आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, याच्याबद्दल सर माहिती सांगा प्लीज. आपण जीवनामध्ये अनेक गुरु बघितले, म्हणजे प्रत्येक जण लहानपणापासून करतच असतो. पण एक आध्यात्मिक गुरु म्हणतो, आध्यात्मिक एक आपल्याला एक ताकद, बळ पुरवतो. आणि आपल्या सगळ्या झालेल्या चुका किंवा काय करे असते पोटात घालून आपल्याला आईसारखं प्रेम देतो. असा प्रत्येकाचा गुरु असणं जीवनात गरजेचं. आणि माझ्या जीवनामध्ये मला चांगले शिकवणारे, चांगलं घडवणारे खूप लोक आहेत. त्याचबरोबर आता माझ्या जीवनामध्ये मला एक असं घट्ट आईची माया आणि बापाचं प्रेम असं जे जाणवतं, ते सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू आहेत. आणि ते सद्गुरू मुंबईचेच आहेत. आणि मी सध्या त्यांची खूप भक्ती करतो. त्यांचीच प्रेरणा आहे आणि त्यांच्या शब्दांच्या आज्ञापालन करून मी पुढे जातोय बस. आणि त्यांचं आज्ञापालन हेच माझं जीवन बनलेलं आहे. आणि आता तेच माझे एक उत्तम मार्गदर्शक, उत्तम शिक्षक, वडील, मायबाप आणि माझा प्राण श्वास जे आहे, सगळी ऊर्जा माझ्या शरीराची तेच आहेत. आणि बस त्यांच्यामुळेच मी इथे सुद्धा आहे असं म्हणेन. त्यामुळं गुरुची कृपा असणं खूप गरजेचं आहे. आणि तीही अशा सद्गुरूच्या रूपात, म्हणजे साक्षात दत्तगुरूच असणं सोबत. ग्रेट सर, ग्रेट ग्रेट सर. हे तर फारच छान आहे. अजून दत्त म्हटलं आपण तर तेच आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अजून मी एकदा सगळ्या प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो, आपण आज बोलत होते विजय सरांची. अजून सर जे आहे यांचं त्रिविक्रम योगिक क्रिया अजून हिलिंग अकॅडमी आहे यांची. यांनी सरांनी आज आपल्याला भरपूर गोष्ट सांगितली, रेकीबद्दल, कुंडलीबद्दलही सांगितली. अजून सरचे खूप सारे फ्री कोर्सेस पण आहे जे तुम्ही घेऊ शकता. सरांची गायडन्स तुम्ही घेऊ शकता. सरांचे जे डिटेल्स आहे हे सगळे फुटरमध्ये, अजून डिस्क्रिप्शनमध्ये, युट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील. तर सरांबद्दल तुम्हाला काही माहिती, कोर्सेस बद्दल काही माहिती, या कोणची क्रियाबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता, सरांशी बोलू शकता. सर पर्सनल काउन्सिलिंग पण करता. तर यस, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. काही पण तुम्हाला रेकीबद्दल या अजून कोणत्याही विद्याबद्दल जाणून घ्यायची असेल, काही मिसअंडरस्टँडिंग असेल, या तुम्हाला कोर्सेस बद्दल अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती करायची असेल, इनरोल करायचं असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक घेऊन, व्हॉट्सअप ग्रुप घेऊन सरांशी कनेक्ट करू शकता. सर याच्याबरोबरच मी तुमची आज्ञा घेऊ इच्छितो. अजून रिअली थँक्यू, तुम्ही टाइम काढला. अजून भरपूरशा गोष्टी आपण बोलल्या. अजून तुमच्याशी अजून एक रिक्वेस्ट आहे माझी, की पुढेही तुम्ही असंच टाइम काढा. अजून आपण एक अजून जे विद्या आहे, जे तुम्ही शिकवतात, ते आता जर हे म्हटलं मी आकशिक रेकॉर्ड म्हटलं, या अजून जे आहे विद्या तुम्ही सांगतात, या जे तुम्ही प्रोग्राम्स घेता, तर त्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये आपण बोलू. अजून तेच लोकांशी पोहोचण्याचा प्रयत्न करू, त्यांना कसं काय अजून चांगल्या प्रकारे सांगता येईल. राईट. सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही तुमच्या टाइम दिल्याबद्दल सर.